रचना लचके आणि आम्ही त्यांचे यजमान दोघे आलेले आहेत. आणि आजचा कार्यक्रम वेगळा असा की 365 दिवस 365 लोकांच्या मुलाखती हा याने विश्वविक्रम निर्माण केला आणि त्याचं सर्टिफिकेट कालच्या शनिवारी त्यांना त्या वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेतर्फे गेलं. त्या कार्यक्रमालाही मला हजर राहण्याचा योग आला आणि मला खरोखरच आनंद झाला. या ज्या सगळ्या मुलाखती आहेत म्हणजे आपण खरं म्हणजे आज सांगितलेली बातमी उद्या येत नाही. अच्छा. किंवा निक्षून बजावलेली बातमी उद्या दिसत नाही. म्हणजे आपल्याकडे रोजचं कशी लढाई चालू असते, पण हे सोपं नाही आहे. 365 दिवस न थांबता रोज एकेकाच्या मुलाखती घेणं आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये कोणीही राजकारणी नाही आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रातले आहेत, उद्योजक खूप आहेत, मार्केटिंग क्षेत्रातले खूप आहेत आणि हे बहुसंख्य मराठी आहेत सगळे. म्हणजे हा अतिशय सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे रचनाने हे सगळं करायचं दिवसभर आणि त्याचं रेकॉर्डिंग आणि यूट्यूबचं काम अमितनं करायचं. मी दोघांनी याला ही संपूर्ण 1 वर्षभर साथ दिली. ज्याची टीम त्यांची मागे उभी होती त्याला खरोखरच तोड नाही. म्हणजे याच्यामध्ये जिद्द आहे, प्रयत्न आहे, सातत्य आहे. म्हणजे आपल्याला दर आठवड्याला कार्यक्रम ठरवायचं म्हटलं तरी आपल्याला टेन्शन असतं. या आठवड्यात कार्यक्रम घ्यायचा आहे. रचना आणि प्रहार गजाली आमचा कार्यक्रम आहे. जेव्हा श्रावण मास किंवा अधिक मास सुरू होता तेव्हा आम्ही हा सुरू केला आणि आजचा जो 38-39वा कार्यक्रम आहे. दर आठवड्याला आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवतो आणि आम्ही काळजी घेतो की राजकारणातला कोणी नाही. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले असे लोक बोलवतो आणि तुमचं मनोगत ऐकतो, तुमच्या भावना ऐकतो. आणि प्रहारच्या आमच्या आता 5 एडिशन्स आहेत. मुंबई मेन आहे आमचं, नाशिक आहे, आता पुण्याला आम्ही गुढीपाडव्यापासून सुरू केलं, रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे आणि पुन्हा डिजिटल आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून तुमचं मनोगत जे आहे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. पण ही काही मुलाखत या छानपैकी गप्पांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तुम्ही मनमोकळेपणाने बोला, आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि हे सगळं प्रहार परिवारातलेच लोक आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचं मन मोकळं करावं. तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण रचना एक पुढची पत्रकार आहे. वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये एक्झिक्युटिव्ह एडिटर, मॅनेजिंग एडिटर असं तिनं काम केलेलं आहे आणि प्रिंट मीडियातून काहीतरी आणि वेगळं करावं हे मनात आल्यामुळे हा सगळा मोठा उपक्रम केला आणि विश्वविक्रम त्याच्यातून झाला. हे सगळं आपल्या तोंडून सर्वांना ऐकायचं. नमस्कार. सर्वप्रथम सरांचे आभार आणि तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही मला इथे आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली. तर जसं सर म्हणाल्याप्रमाणे की गेली 10 वर्ष मी अनेक उद्योजकांच्या लोकांच्या मी मुलाखती घेत होती. विविध मॅगझिन्स आणि विविध न्यूजपेपर्ससाठी मी एज अन एक्झिक्युटिव्ह एडिटर म्हणून काम केलेलं. तर या मुलाखती घेत असताना मला असं जाणवलं की हे आपण प्रिंट माध्यमातून तर करतच आहोत आणि उद्योजकांच्या घेतो, पण त्या पलीकडे पण अनेक असे लोकांच्या स्टोरीज आहेत जे लोकांपर्यंत पोचत नाही आहेत. तर त्याच्यासाठी एक व्यासपीठ बनवावं म्हणून मी विचार केला आणि रचना लचके बागवे नावाने एक यूट्यूब चॅनल मागच्या वर्षी 22 एप्रिलला अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरुवात केली. तर 2 गोष्टी होत्या की अशा लोकांसाठी एक व्यासपीठ क्रिएट करावं की ज्या लोकांच्या स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचवतात. कारण का मी खूप मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या स्टोरीज घेतल्या आहेत. म्हणजे चित्र, सुदे, पितांबरी, वामन हरिपेटे या सगळ्या लोकांच्या स्टोरीज आपण विविध न्यूजपेपर्स चॅनल्सवर बघत असतो. पण असेही उद्योजक असतात किंवा असेही कलाकार लोक, सामाजिक कार्यकर्ते असतात की ज्या लोकांना कुठे व्यासपीठ मिळत नाही. तर अशा लोकांचा जो जीवन प्रवास आहे तो उलगडावा म्हणून हे 365 दिवस मी चालू केलं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की कुठेतरी सातत्य हवं होतं मला माझ्या कामामध्ये, की मला स्वतःला प्रूफ करायचं होतं की मी कन्सिस्टंटली कोणतं काम करू शकते का. आणि मला एक माहिती होतं की मी मुलाखती घेऊ शकते, तर मी कन्सिस्टंटली 365 दिवस मुलाखती घेऊ शकते का हे बघायचं होतं. म्हणून मी ते 365 दिवस काम चालू केलं. सुरू करताना कधी असं वाटलं नव्हतं की हा विश्वविक्रम होईल. जसं जसं मी मुलाखत घेत गेली तेव्हा ज्या लोकांच्या मी मुलाखत घेत होती तीच लोक मला म्हणाले की हा एक विश्वविक्रम होऊ शकतो, तर तुम्ही अप्लाय करा. तर वेगवेगळ्या बुक ऑफ रेकॉर्डसाठी मी अप्लाय केलं आणि त्यांच्याकडनं पण मला फोन यायला लागले की आत्तापर्यंत असं कोणी केलेलं नाही, तर हा तुमचा विश्वविक्रम होऊ शकतो, तर तुम्ही करा प्रयत्न. तुमचं 365 दिवस झाल्यावर आम्ही तुमचं हे करू, नॉमिनेट करू तुम्हाला. तर त्याचा हा प्रवास जसं सर बोलल्याप्रमाणे की खूपच कठीण होता. 365 दिवसामध्ये अनेक असे दिवस आले की म्हणजे महिन्यात 2-3 तर मी लढायचीच की मुलाखत नाही येत होती त्या दिवशी. कारण का लोक बोलायची की मी मुलाखत देतोय पण गायब व्हायची, काही आजारी पडायची, काही हॉस्पिटलला असायचे, कोण काही अडचणी यायच्या. अनेकदा असं झालं की लोकांना मुलाखती द्यायला बसलेलं आणि सगळं मी झूमच्या माध्यमातून करायचे. तर काही लोकांना झूमच वापरायला येत नव्हतं, काही लोकांचे इंटरनेट चालत नव्हते. म्हणजे उदाहरण आहे की
कांता शिंदे म्हणून मॅडम आहे, त्यांचं एकल महिला संघटना आहे लातूरला, 19,000 महिला आहेत त्यांच्या. तर मी रोज बसायची, आवरायची मुलाखत घ्यायला आणि रोज त्यांना झूमची लिंक पाठवायची की आता आपल्याला मुलाखत घ्यायची आहे. आणि रोज त्या मुलाचे लिंकच ओपन नाही होत. 3 दिवसानंतर मला कळलं की त्या गुगल मीटचे लिंक ओपन करत होते झूमच्या नावाने. तर असे बरेच काय किस्से होते. पण त्यांची जी मुलाखत आहे ती मुलाखत घेतल्यानंतर मला खूपच मी फक्त रडत होती ती मुलाखत घेतल्यावर. कारण का अशी परिस्थिती आहे आज ग्रामीण भागामध्ये की महिलांना असं व्यक्ती म्हणून पण ओळखलं नाही जात. हे खूप प्रॉब्लेम्स आहेत हे जाणवले आणि त्याच्यामध्ये आपण किती सुखी आणि समाधानी आहोत ह्याचं मला जाणवलं. हे खूपच म्हणजे रिक्षा ड्रायव्हर पण ते सेलिब्रिटी रिक्षा ड्रायव्हर, म्हणजे जे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार वगैरे अशा लोकांना रिक्षेतनं फिरवतं. त्याच्यामध्ये ते काही स्पेशालिटी आहे. तर ते विविध लोक आणि त्यांचा जीवन प्रवास या 365 दिवसांमध्ये मला कळायला मिळाला. प्रत्येक लोक खूप सातत्याने काम करतात, खूप मेहनत घेतात आणि कधी कोणाच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो, माणसाचे स्वभाव कसे असतात, हे सगळं मला या 365 दिवसात शिकायला मिळालं. म्हणजे आधीपासून तुम्ही म्हणजे 365 दिवस करायचं हे ठरवलेलंच नव्हतं? नाही, 365 दिवस करायचं ठरवलेलं. मग त्याचा आराखडा तुम्ही पहिला केला असेल ना की आता मला हे प्रत्येक दिवशी कोण ना कोण एक व्यक्ती पाहिजेच, मग तसा आराखडाही केला असेल ना तुम्ही? तसं करण्याचा प्रयत्न केला, पण मी 2 डायरीज ठेवलेल्या माझ्यासोबत. एक माझ्या जेवढेही ओळखीचे नंबर आहेत ते सगळ्यांचे मी डायरीमध्ये एका लिहून ठेवलेले आणि कोणाची कोणत्या तारखेला घ्यायची त्याची दुसरी डायरी होती. डेली टाइम टेबल होतं माझं की कोणत्या व्यक्तीला कधी फोन करायचा आणि कधी व्यक्तीने फोन केला तर 15 दिवसानंतर देतो मुलाखत, 1 महिन्यानंतर देतो मुलाखत. आणि मी माझ्या हाताखाली 2-3 मुली ठेवलेल्या कॉलिंगला, पण त्यांनी फोन केला तर काम व्हायचं नाही, मी फोन केला तर काम व्हायचं. अनेकदा असं झालं की मी फोन केला तर ॲटलीस्ट मुलाखत द्यायचे तरी, पण दुसऱ्या लोकांनी फोन केला तर बघतो, सांगतो, उद्या देतो, 2 महिन्यांनी देतो, दिवाळीनंतर देतो, अशी उत्तरं मिळायचे. पण ते करत हे झाले माझे 365 दिवस. या 365 दिवसामध्ये 5 लोकांनी मला खूप मोलाची साथ दिली. ते म्हणजे माझे मिस्टर डॉक्टर अमित बागवे, त्यांनी पूर्ण बॅकएंड सांभाळलं. माझे आई-वडील त्यांनी नेहमी मला मोटिवेशन करत राहिले की हे असं कर, तसं कर, होईल. प्रत्येक वेळेला होईल हाच शब्द त्यांच्याकडनं मला ऐकायला मिळाला. त्यासोबत माझे 2 मित्र आहेत, प्रदीप मांजरेकर आणि लव क्षीरसागर. ते कुठेही जायचे तर माझी मैत्रीण मुलाखत घेते, हिला तुम्ही मुलाखत द्या, असं ते माझा प्रचार सगळीकडे करायचे. तर त्यांच्या दोघांचा खूप मोठा सपोर्ट मला मिळाला आणि त्यांच्यामुळेच हे 365 दिवस मी पूर्ण करू शकले. काही नावं सांगता येतील? मुलाखत 365वी मुलाखत मी हनुमंतराव गायकवाड यांची घेतलेली BVG. 325वी विकोचे पेंढारकर सरांची, 300वी पितांबरी ते आपले प्रभू देसाई सरांची मुलाखत घेतली. 200वी मुलाखत पद्मश्री मिलिंद कांबळे सरांची घेतली आहे. 100वी मुलाखत शांतनू भटकमकर सरांची घेतली आहे. ATC कार्गोचे आणि महाराष्ट्र चेंबरचे ते माझे अध्यक्ष होते. त्यासोबत पद्मश्री उदय देशपांडे सरांची मुलाखत घेतली, जे मलखांब यावर्षी तर त्यांना पद्मश्री प्राप्त झाले आहेत. शिवाजी पार्कचं ते त्यांचं समर्थ व्यायामशाळा म्हणून आहे. असे खूप काही नावाजलेल्या लोकांची मी मुलाखती घेतल्या आहेत. नंतर उत्तरा मुले मॅडमची मुलाखत घेतली आहे. झी 24 तासचे मॅडम आहेत, पण त्यांची मुलाखत घेतली, नाव नाही आठवलं मला. IPS पोलीस पण आहेत. हो, GST डेप्युटी GST कमिशनर आहेत महबूब कासार सर. त्याच्यामध्ये मी 4 सेगमेंटमध्ये मुलाखती घेतलेल्या. एक उद्योजकांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणजे NGOजच्या ट्रस्टच्या, त्याच्यानंतर गव्हर्मेंट ऑफिशियल्सच्या आणि कलाकारांच्या. तर गव्हर्मेंट ऑफिशियल्समध्ये पण भरपूर चांगल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्याचं पोलीस बॉम्ब स्क्वॉड ऑफिसर, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले, बसवराज गोवे सर, ज्यांनी आतापर्यंत 100हून अधिक बॉम्ब डिफ्यूज केलेले आहेत. तर त्यांचा जो प्रवास होता तर त्यांनी सांगितलं की जेव्हाही ते बॉम्ब डिफ्यूज करायला जातात तर तो जो क्षण असतो तो क्षण कसा असतो त्यांच्यासाठी. त्याने प्रत्येक वेळेला बॉम्ब जरी काय चुकलं तर त्यांचा जीव गेला. तर तो एक क्षण म्हणजे त्यावेळेस त्यांची एक हार्टबीट चुकतेच, असं त्यांनी ते मुलाखतीमध्ये सांगितलेलं. म्हणजे तो किती मोठं काम आहे ते ह्याच्यातनं आपल्याला कळतं. आणि म्हणजे लोक आपल्या जीवनामध्ये काय कामं करत असतात, काय प्रसंगातनं जात असतात, कोणाला किती अडचणी येत असतात, त्याच्यातनं ते मात करून ते कसे पुढे होतात, या सगळ्या गोष्टी त्यातनं शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर एक ट्रान्सजेंडर आहेत श्रीदेवी म्हणून मॅडम, ज्या मुंबईच्या पहिल्या
ट्रान्सजेंडर ज्यांनी शिक्षण कंप्लीट केलं आणि एक शिक्षिका झाल्या. त्याचसोबत त्यांनी एक छान वाक्य म्हटल्या. त्या इंटिरियर डिझायनर देखील आहेत. तर त्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या की ज्या ट्रेनमध्ये किंवा ज्या स्टेशन्सवर ती लोक पैसे मागतात किंवा हे करतात, तर त्या स्टेशन्सचं इंटिरियर डिझायनिंगचं काम त्यांनी केलं. तर इतकं म्हणजे कुठून कुठपर्यंत त्यांचा जो प्रवास होता, तर असं खूप शिकण्यासारखं या लोकांच्या हे लोक अदरवाईज कुठे तुम्हाला दिसणार नाहीत, भेटणार नाहीत. या लोकांच्या स्टोरीज तुम्हाला कुठे कळणार नाहीत. एकदम सामान्य राहतात, पण या लोकांच्या स्टोरीज खूप मोठ्या आहेत. असा पण कधी वेळ आली असेल की जसं इतरांना वेळ नसतो किंवा काही कारण सांगतात आजारी वगैरे, तुमच्या बाबतीत पण तर असं घडलं असेल की आज मी घेऊ शकत नाही, घरातले प्रॉब्लेम किंवा काही, तर असं कधी झालं असेल? घरातले प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा लोकांचेच प्रॉब्लेम जास्त, कारण का घरातले तरी हे सगळे प्रॉब्लेम सांभाळायचे. पण बाहेरचे लोकांचे प्रॉब्लेम्स खूपच होते अशा वेळेस की आता देऊच नाही शकत. अनेक लोक मुलाखतीला बसलेत आणि बोलूच नाही शकले, की त्यांना स्वतःबद्दल बोलताच नाही आलं. तर असे पण झाले. मग उद्याच्याला मुलाखत नाही आहे मला, असं पण होतं. तर रात्री 11, 11:30 वाजता पण बसून मी मुलाखती घेतल्यात. सकाळी 7 वाजता पण बसून मुलाखत, म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी मुलाखत घ्यायला तयार आहे, असं माझं हे होतं. पण खंड नाही पडला. हां. पण तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला पुढे सणावाराला जायचं आहे, घरातले कार्यक्रम असतात, लग्नवार हे ते, ते सगळं सॅक्रिफाईस केलं. अच्छा, कुठेच गेला? बरेच म्हणजे गेलं नाही असं नाही, पण हे करून गेलं. किंवा नसतील मुलाखती तर कुठेच नाही. म्हणजे आईला तर सांगून ठेवलेलं मला बोलवायचंच नाही तू घरी. किंवा मावशी वगैरे आहे, बहिणी आहेत, तर तिच्याकडे तर 1-1.5 वर्ष गेलीच नाही मुरुडला, म्हणजे मावशीकडे किंवा आत्यांकडे, मामाकडे वगैरे कोणाकडे गेलेली नाही. आणि आईला पण सांगून ठेवलं तू मला बोलवायचंच नाही, माझं काम झालं असेल तरच मी येणार वगैरे. मग कधी आठवण्यात आली तर म्हणजे रात्री 10 वाजता वगैरे फक्त भेटून यायची, असं केलेलं आहे. म्हणजे एका दिवसात असं ॲडव्हान्स म्हणून तुम्ही असं ते काय करून ठेवलेले ते पण पण ते डिपेंड्स जसे मिळतील तशा मुलाखती. आणि मी या पूर्ण 365 दिवसमध्ये वेगवेगळे जे डेज आहेत ते सेलिब्रेट केले. जसं नवरात्रीचे 9 रंग, तर 9 उद्योजकांचा मी त्याच्यात मुलाखती घेतल्या. त्याच्यात 9 म्हणजे जे रंग असतात नवरात्रीचे, तर 9 साड्या रंगाच्या मी पण आणि त्या उद्योजिकेने पण नेसून तशी ती मुलाखत घेतली. किंवा चॉकलेट डे असू दे, एन्व्हायरमेंट डे आहे, असे वेगवेगळे डेज, आपण हार्ट डे आहे, तर ह्या डेजवर त्या पर्टिक्युलर जो उद्योजक किंवा तो व्यक्ती त्याची मुलाखत आपण त्याच्यात घेतली. आणि त्या 365 दिवसांमध्ये मला एक ऑपॉर्च्युनिटी आली. तिथे जागृती यात्रा म्हणून एक संस्था आहे, जी पूर्ण भारतभर उद्योजकांना नेते. साधारण 450 ते 500 उद्योजक पूर्ण भारतभरातनं नाही, फक्त जगभरातनं येतात. तर तिथे त्या फॅसिलिटेटरमधून माझी निवड झाली. तर पूर्ण भारतातनं 25,000 ते 30,000 लोक अप्लाय करतात त्याच्यासाठी. त्यातनं 400 लोकांना निवडलं जातं. तर त्याच्यामध्ये माझा फॅसिलिटेटर म्हणजे ॲज अ गाईड म्हणून तिथे निवड झालेली. तर ती पण ऑपॉर्च्युनिटी मला मिस नव्हती करायची. आणि हे 365 दिवस पण एकत्र चालत होतं. तर आणि तिथे जायचं म्हटलं तर कमीत कमी माझ्या हातात 20 मुलाखती हव्यात. आणि आल्यावर लगेच दिवाळी होती, तर दिवाळीमध्ये पण लोक कोणी मुलाखत देणार नाही. तर कमीत कमी 25 मुलाखती माझ्या हव्या होत्या. तर मी ते कसंही म्हणजे दिवस रात्र 4-4, 5-5 मुलाखती घेऊन त्या मुलाखती कंप्लीट करून मी तिथे जागृती यात्रा म्हणजे भारत यात्रेवर गेलेली. आणि म्हणजे मला आठवतंय अक्षरशः पूर्ण पॅकिंग वगैरे झालेली, म्हणजे बाहेर पडायचं आहे, ट्रेन पकडायची आहे, तरी मी मुलाखत घेते शेवटच्या क्षणी आणि गेली आहे. तर म्हणजे इतकं डेडिकेटेडली ते करावं लागलं मला. कधी असं झालं की घरातून म्हणा की झूमवरती तुम्ही इंटरव्ह्यू कधी बाहेर फिजिकली पण घेतल्यात ना. आता जसं 100 आहे, 200 आहे, 300 आहे, त्याच्या मेन मुलाखती आहेत, त्या फिजिकली मुलाखत घेतल्या. त्यांच्या घरी जाऊन किंवा तुमच्याकडे बोलून त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन. आता जसा अर्थसंकेतचा आमचा कार्यक्रम होता पुण्याला, तर तो कार्यक्रम झाल्या मी लगेच मुलाखत घ्यायला गेली. म्हणजे आपण पूर्ण कार्यक्रमानंतर थांबतोय, दमतोय किंवा काही पार्टीला जातोय किंवा काय करतोय, तर तसं न करता आम्ही दोघंही उठलो, सामान पॅक केलं आणि लगेच मुलाखतीला गेलो. आणि लगेच ती 200वी मुलाखत डॉक्टर पद्मश्री मिलिंद कांबळे सरांची घेतली. म्हणजे कुठेच टाइमपास नाही किंवा हे नाही करायला मिळाला. आता हा उपक्रम पुढे असं सुरू राहील. आता ते सांगता नाही येत. आता थोडा महिन्याचा तरी ब्रेक घेईल, कारण का खूप हेक्टिक होतं ते 365 दिवस. हा उपक्रम अनेकांना विचार आहे करायचा, आम्ही बघतोय कोण करताय का. पण असा कधी प्रसंग आला का की समजा बा
आपण एखाद्याला फोन केला, त्याने वेळ दिला, पण पाऊस आहे, जाता येत नाही, पूर आहे, म्हणजे अशी काय प्रसंग आला कधी? हा, जायच्यापेक्षा इथेच ना इंटरनेट नव्हता, झूम नव्हतं चालत, हे तर भरपूर प्रसंग झाले. म्हणजे 2-2, 3-3 तास मी फक्त लोकांची वाट बघते की त्यांच्याकडे इंटरनेट किंवा झूम येतोय की नाही, किंवा त्यांना झूम कनेक्ट करता येतं की नाही. झूम कनेक्ट केलं तर त्यांना ऑडिओ जो ऑप्शन असतो झूमचा, ऑडिओ आणि व्हिडिओ, तर व्हिडिओ कनेक्ट झाला तर ऑडिओ नव्हता कनेक्ट होत, ऑडिओ कनेक्ट झाला तर व्हिडिओ नव्हता कनेक्ट होत, असे काही ना काही प्रॉब्लेम येत होते. मॅम, मग कोरोनाच्या काळात म्हणजे हे कसं झूम मीटिंग वगैरे कसं म्हणजे नियोजन होतं? हे कोरोनाच्या नंतर मागच्या वर्षाचं आहे. मग नंतर एडिटिंग वगैरे तुम्ही करायचं? मग त्याचं थंबनेल्स क्रिएट करणं, ते सगळं मी करायची. त्याच्या थंबनेल्सवर जे कॅप्शन्स लागतात ते करायचे. प्रत्येकाकडनं फोटो घ्यायचे, कारण का लोक मुलाखती दिल्यानंतर विसरून जातात, मग फोटोज देत नाहीत, कॉन्टॅक्ट नंबर्स किंवा जे काही त्यांचे हे असतील ते सगळं मग त्यांच्याकडं पाठी लागून लागून ते द्या द्या द्या, किंवा मग गुगलवर फेसबुकवर सर्च करून त्याचे फोटोज इमेजेस घ्या, ते सगळं करावं लागेल. मग पूर्ण दिवस रात्र तेच काम चालू असायचं आमचं. नाही, तसा हा बुद्धिमत्तेचा भाग आहे, पण तुम्ही आता याच्याकडे हाऊस म्हणून बघता का व्यवसाय म्हणून बघता काय? दोन्ही हे आहे, कारण का ह्याच्यामध्ये ज्या मी मुलाखती घेतल्या 365, त्याच्यामध्ये 60% मी चार्ज केले लोकांना, 40% सामाजिक कार्य केलं. त्याचं जसं NGOज आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, जसं सर आहेत, तर अशा लोकांना चार्ज नाही केलं. कारण का शेवटी मला पण एडिटिंगला, यूट्यूबला सगळ्याला खर्च पडत होता, तर उद्योजकांकडनं मी चार्ज केले आणि सामाजिक लोकांकडनं चार्ज नाही केलं, तर दोन्हीचं साध्य हे केलं मी. याच्यामध्ये कुठची अशी इंटरव्ह्यू आहे की जी तुम्हाला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मी अक्षरशः रडले, आणि कुठचं असं आहे की तुम्हाला म्हणजे तुम्ही इम्प्रेस झालात की बाबा असं पण एक व्यक्तिमत्व असतं? तर कांता शिंदे मॅडमचं मी तुम्हाला सांगितलं की जसं 19,000 महिला आहेत, त्यांनी 2-4 किस्से सांगितले मुलाखतीमध्ये की त्यांच्यात एक मेंबर आहेत, तर नवऱ्याने त्यांना सोडलं, लहान मूल आहे, त्या मुलासाठी आणि स्वतःसाठी खायसाठी नोकरी करत होत्या पेट्रोल पंपवर. तर तिचा नवरा आला, म्हणजे बरीच वर्ष महिन्यानंतर नवरा आला आणि म्हणतो माझी इज्जत जाते, तू इकडे कशाला नोकरी करते. तर पोटासाठी काहीतरी तर माणूस करेल ना, तर त्या माणसाला त्याने सांगितलं की हिला नोकरीलाच नका ठेवू तिथं. तर तो बोला इथं प्रामाणिकपणे काम करते ती, मी कसं काढू हिला. तर त्यांनी नाही ऐकलं, तर त्या माणसाने काय केलं, 4 गुंडे पाठवून तो पेट्रोल पंपच सोडला, त्याचं नुकसान केलं. मग त्या माणसाला जो होता त्याला नाईलाजाने त्या बाईला जॉबवरनं काढून टाकावं लागलं, आणि आता ती पुन्हा काय नवीन शोधणार कामासाठी. म्हणजे इथे असे अनेक त्यांनी किस्से सांगितले ज्याच्यामध्ये की माणसं, म्हणजे आज पण आपण 2024 आहोत, तरी कोणत्याही स्त्रीला स्त्री म्हणून पण, माणूस म्हणून पण जगायला देत नाहीयेत. म्हणजे ती प्रामाणिकपणे काम करते तरी प्रामाणिकपणे काम करायला देत नाही. तर हे म्हणजे, आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा किस्सा सांगितला, एक पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावर ते पडल्या, पाय फ्रॅक्चर झाला तरी नवरा बघायला नाही आला, दुसऱ्या भाईबरोबर जाऊन लग्न केलं, पुन्हा आलं. म्हणजे अशी काय काय त्यांचे किती प्रॉब्लेम्स असू शकतात लोकांच्या आयुष्यामध्ये. त्यातनं त्या लोकांनी काय केलं की कोरोनामध्ये 3 कोटीची बँक उभी केली याच संघटनेने. म्हणजे या जे दिवसाला 30 रुपये 50 रुपये कमवत आहेत, त्यांनी एकत्र मिळून 3 कोटीची बँक उभी केली. हे किती चांगली आणि अभिमानास्पद त्यांच्यासाठी ती गोष्ट आहे. नंतर योजना करत म्हणून एक मॅडम आहेत, त्या ओल्ड एज होम चालवतात. तर त्यांनी एक किस्सा सांगितलेला की त्यांच्या इथे एक आजी असायच्या, तर त्या निघून गेल्या, ओल्ड एज होम सोडून गेल्या, आणि कोणत्या तरी ओळखीच्या व्यक्तीला ते सापडल्या तिथे. तर ते फोन करून बोलायचे की अरे तुम्ही कशाला तिकडे गेलात, आम्ही सांभाळतो ना तुम्हाला, तुम्ही इकडे या. नाही, तो दिसतो ना मला समोर म्हणून मी बसले. म्हणजे मुलाच्या घरासमोर ती बाई बसली आहे फक्त त्या मुलाला बघायला, तो दिसतो ना मला रोज, बस. म्हणजे काय त्या आईची प्रेम किंवा काय म्हणावं त्याला. म्हणजे असं म्हणजे ज्या व्यक्तीने घराच्या बाहेर काढल्या आईला, बघत नाहीये, विचारत नाहीये, त्या आईला फक्त एकच प्रेम की मला मुलाला बघायला मिळतं, म्हणून मी जे मला खायला प्यायला मिळतं ते सोडून मी इकडे भीक मागत घराच्या समोर बसली. म्हणजे असे लोक आहेत की काय करतील. बाकी उद्योजक तर आहेत ते ज्यांनी खूप मेहनतीने करून, म्हणजे घरात आपण मराठी उद्योजक जास्ती करून तर सपोर्ट नसतो, तर घरातनं विरोध करून असं बिझनेस केला आहे. असे भरपूर उद्योजक होते.
नंतर फक्त मुंबईच नाही, म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, न्यूझीलंड, नॉर्वे, दुबई, ओमान इथून पण मुलाखती घेतल्या. झूमवर. डेलिशियस सचदेवन म्हणून आहेत, ते डान्सर आहेत, कोरिओग्राफर आहेत. त्यांनी शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि या सगळ्यांना त्याचं कोरिओग्राफीचं काम ते करतात डान्सचं. त्यांची पर्टिक्युलर काय प्रश्न होते ते तुम्ही त्यांना काय विचारलं? प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या प्रोफाईलनुसार मी प्रश्न करत होती. तसं प्रत्येक व्यक्तीशी मी पहिले किमान अर्धा एक तास फोनवर बोलायची, आदल्या दिवशी किंवा 2-4 दिवसा पहिले. मग त्यांची प्रोफाईल घ्यायची, त्यानुसार त्यांचे प्रश्न त्यांना द्यायचे आणि मग ते प्रश्नोत्तरं आम्ही घ्यायचो. त्यामुळे त्यावेळेस मला वाटलं की नाही हा प्रश्न आला पाहिजे, मग तेव्हा तसे मी प्रश्न त्यांना विचारले. दिवसाला कधी कधी तुम्ही 4 ते 5 मुलाखती पण करत होता. ह्याचा या सगळ्या कोणत्याही क्षेत्रातले असू शकतो, उद्योजक म्हणा, तर त्यावेळेला या 5 जणांचं नियोजन कसं होतं, त्याची तयारी कशी केली जायची? त्याची तयारी काय माझ्या डोक्यात सगळ्या गणितं चालू पण असायचे, कधी प्रश्न कधी वगैरे. तुमचे तेच मुलाखत म्हणजे ज्यांची घेणं ते अवेलेबल असतील नसतील हेही होत होतं. मग अशा वेळेला मग अशा वेळेला पुन्हा फोन करून नवी आलं साधारण तरी किती वेळ मुलाखतीचा होता? साधारण 20 ते 25-30 मिनिटाचं मुलाखत, एक मुलाखत. पण त्याच्या पुणे एकूण 1 तास तर जायचाच. सगळं मॅनेज करा, ते स्टार्ट वगैरे करा, रेकॉर्डिंग चालू करा, ते सगळं करायला. तर या सगळ्या इंटरव्ह्यू घेताना तुमचा सगळीकडे अभ्यास झाला असेल, कारण की असं नाही ना की फक्त चित्रकार येतो किंवा काय नाटककार. सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या क्षेत्रात तुम्ही अभ्यास केला. केला म्हणजे मी आदल्या दिवशी वाचायची विकिपीडिया, किंवा मला त्या क्षेत्रात मी काहीच माहिती नसायचं तर मी प्रोफाईल वाचायची त्याची, किंवा मला काहीच नाही समजायचं तर मी त्यांना फोन करून विचारायची ह्याचा अर्थ काय आहे, काय आहे, तुम्ही मला नीट समजून सांगा. म्हणजे जन्मापासून आतापर्यंत जे काही तुम्ही करता ते मला समजून सांगा. मी 2-2 तास फक्त त्यांचं ऐकत बसायची. तुम्ही सगळा डेटा गोळा करता. त्याच्यानंतर हा जो OMG पुरस्कार आहे काल मिळाला, त्याच्याविषयी ते कसं काय तुम्ही त्याला अप्रोच करा? ते OMG पुरस्कारवाले आमचे मित्रच आहेत, तर ते आम्हाला पहिल्यापासून ओळखत होते. आणि पहिले पण आम्ही एक रेकॉर्ड केलेला, हेलिकॉप्टरमध्ये बुक लॉन्च केलेली त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, तर तोही आमचा एक रेकॉर्ड झालेला. तर हा त्याचा आमचा दुसरा रेकॉर्ड आहे. आणि या व्यतिरिक्त इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण आपलं नाव झालं आहे. आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड साठी आपण अप्लाय केलेलं आहे. त्याचं पण आता होईल, कारण का 365 साठी ते थांबलेलं आहे दिवस कंप्लीट व्हायला. मॅडम एक प्रश्न होता, तर जे चेहरे परिचित आहेत, ज्ञात आहेत, अशा लोकांचा तुलनेने लवकर संपर्क साधता येतो. पण ज्यांचा संघर्ष तुम्हाला पडद्यासमोर मांडायचा होता पण ते फारसे सुपरिचित नव्हते, तर तुम्ही त्यांच्याशी कसा संपर्क साधला? उलट की हे उलट झालं. आम्हाला असं वाटत होतं की जे परिचयाचे आहेत ते लोकच मुलाखती देते, पण ते तसं काही घडलं नाही. परिचयाचे लोक मला म्हणजे खरं सांगायचं तर असं टांग देत बसले. नंतर येतो एका व्यक्तीने ते सांगितलं तर पुढच्या ह्याच्यामध्ये देतो, पैसे दिले आणि पुढच्या सिरीजमध्ये तुला तू मुलाखत देतो. म्हणजे ते पूर्ण वर्षभर फक्त दिवाळीत देतो, नोव्हेंबरमध्ये देतो, डिसेंबरमध्ये देतो, करत करत असं. म्हणजे आपण परिचयांच्या भरोशावर राहतो की हे लोक मला देतीलच, पण ते तसं होत नाही. आणि ऐन वेळेला अनोळखी लोक म्हणजे ज्यांना मी कधी पाहिलं पण नाही, नाव पण नाही माहिती, काही नाही, ती लोकांनी येऊन मला मुलाखती देतली. अशा लोकांचा तुम्ही माहिती कशी, जसं आता हे तुम्ही सांगितलं मॅडम ज्या आहेत 19,000 महिन्यात, तर यांची माहिती तुम्हाला कुठून मिळाली? पहिला एक असेल ना कनेक्शन थ्रू कनेक्शन मला मिळत होते. एक तर सुप्रिया जान म्हणून मॅडम आहेत कोरो इंडिया फाउंडेशनच्या, त्यांनी मला त्यांचं कनेक्शन दिलं. म्हणजे किंवा असं तुमच्या सर्कलमधले जे लोक आहेत त्यांना माहिती असेल मी इंटरव्ह्यू घेणार आणि तुम्ही अशा प्रकारची एक व्यक्ती आहे की असं काम करतो. ते 2 जी नावं मी तुम्हाला सांगितले मगाशी की प्रदीप मांजरेकर आणि लव क्षीरसागर, त्या लोकांनी याच्यात मला खूप सपोर्ट केला. आणि माझ्या वडिलांनी वगैरे पण काका त्यांचे पण कनेक्शन आहेत, तर त्यांनी पण तसं सपोर्ट केलं. या मुलाखती काय पुस्तक रूपाने ते प्रसिद्ध होणार आहे? बरेच लोकांनी तसं मला अप्रोच केलेला आहे, पण पुस्तकाचा मेन प्रॉब्लेम तोच आहे की प्रिंटिंगचा खर्च खूप जास्त आहे, तर तो प्रिंटिंगचा खर्च मेन निघायला हवा. ते पब्लिशर मिळाला तर काय हो. खंड काढावे लागतात. ते स्टोरीजच्या ज्या लिहिलेल्या आहेत, कारण प्रत्येक स्टोरी झाल्यानंतर मी त्यांचे स्क्रिप्ट लिहायचे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, आणि मग ते यूट्यूबला किंवा फेसबुकला आणि व्हॉट्सअपला शेअर करायचे. तर साधारण प्रत्येक व्यक्तीचे एक 8-10 लाईनाची स्क्रिप्ट आहे माझ्याकडे लिहिलेली, फक्त ती अजून पुढे मागे लिहावी लागेल.
तशी स्क्रिप्ट आहे आणि स्क्रिप्ट लिहिणं काय मोठी गोष्ट नाही. हा, तुम्ही स्वतःच एडिट टीममध्ये होता म्हणजे. अमित सरांचा सुरू होतो याच्यामध्ये. माझा रोल असा होता की कसं आहे माहिती आहे का, जसं तुम्हाला पण माहिती आहे की आपला अर्थसंकेत जो बिझनेस न्यूजपेपर आहे, तर गेली 10 वर्ष आम्ही उद्योजकता या विषयावरती भरपूर काम केलं. अक्रॉस महाराष्ट्र आम्ही फिरलेलो आहोत, महाराष्ट्रात कार्यक्रम केले, त्यामुळे आमचं नेटवर्क खूप मोठं होतं. ज्यावेळेला आम्ही ठरवलं की 365 केले तर आम्हाला वाटलं की होईल, इट्स ओके, आपण करू. आपले इतके 10-15,000 20,000 ओळखी आहेत, त्यांच्या ओळखी आहेत, तर आपल्याला काय होऊन जाईल काम. असं नाही की काय अडचणी येते. पण तो गैरसमज निघाला आमचा, कारण आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं 365 दिवस. ओळखी जसं तिने म्हटलं की ओळखीची लोक जरी असली तरी त्यांचा भरोसा देता येत नाही. तर तुम्ही आता रोज काही काम करतात मीडियामध्ये, तुम्हाला पण अंदाज आलेला आहे की आम्हाला काय करायला लागायचं. मग जे ओळखीचे आहेत का काही लोक की त्यांचे रेफरन्स मागायला लागायचे, मग तेव्हा तुझ्या ओळखीमध्ये कोण आहे का, मग तुमच्याकडे कोण आहे का. काही काय अचानक भेटले, कुठल्या कार्यक्रमात लोक भेटली, चांगली माणसं भेटली, कुठल्या मीडियाच्या कार्यक्रमात गेलो की ती म्हणली चांगल्या व्यक्तीला पुरस्कार दिला आहे, त्यांचं काम चांगलं आहे, पर्यावरणावरती आहे का सामाजिक कार्य, मग त्यांना आम्ही अप्रोच करायचो की तुम्ही मुलाखती द्या. आणि त्यात जसं तिने म्हटलं की ती जसं फक्त कॅमेरासमोर ती दिसायची, बाकी बॅकएंडला सगळं मला सांभाळायला लागलं की झूमची लिंक क्लिअर करा, झूम चालू करा, झूम लोकांना म्हणजे ते समोरच्या व्यक्तीला ते झूम बऱ्याचदा कळायचंच नाही. कारण पहिल्या म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आपण कोरोनामध्ये वापरलं झूम सगळ्यांनी, तरी पण लोकांना झूम नव्हता येत. म्हणजे आमच्या जवळ मला वाटतं 50% जास्त लोक अशी होती ज्यांना झूम माहितीच नव्हतं, त्यांना झूम वापरताच येत नव्हतं. मग त्यांची कोऑर्डिनेट करायला लागायचं की तो झूम कसं चालू करायचं आहे, मग तुमचा कॅमेरा काय चालू करायचा आहे, माईक कसा चालू करायचा आहे, मग ते रेकॉर्ड करायचं, मग ते रेकॉर्ड करून सेव्ह ते एडिट केलं. एडिटिंगच्या वेळी खूप जास्त त्रास होता, कारण जसं तिने सांगितलं की फोटो नुसते आपण स्टोरी कव्हर करतो, आपण काय करतो त्यांच्या काय अचिव्हमेंट्स असतील किंवा त्यांच्या काही गोष्टी असतील, अवॉर्ड्स असतील किंवा अजून काही त्यांचं काम करतानाचे फोटो असतील, तर ते त्यात इंटिग्रेट करतो, कारण लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे काम त्यांचं. तर बऱ्याच जणांकडे फोटोज अवेलेबल नसतील, मग त्यांना म्हणजे चांगले प्रसिद्ध लोकांची सुद्धा सोशल मीडियावरती अवेलेबल नाही आहेत गोष्टी. ह्याचं आम्हाला आश्चर्य वाटलं की तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्ही चांगलं इतकं काम केलं, त्याच्याबद्दल काहीतरी कॉन्टेंट आहे, तर कॉन्टेंटच नसतो त्यांच्याकडे. तर ह्याच्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागलं बॅकएंडला आम्हाला की फोटो मागा, व्हिडिओ काही त्यांचे काम असेल तर व्हिडिओ द्या. म्हणजे ते पण काही जणांकडे असे आहेत की चांगले क्लिअर गोष्टी नव्हत्या, म्हणजे फोटो असेल व्हिडिओ क्लिअरिटी नसलेल्या गोष्टी असायच्या. पण त्याच्यासाठी मग काही ना काही काम करून आम्हाला ते करायला लागायच्या. आणि इंटरव्ह्यू जरी नाही आले की सकाळपासून संध्याकाळच जातं, त्यामुळे माझी इतर कामं सगळी अडकूनच पडली होती. आमचा पूर्ण फोकस 362 इंटरव्ह्यूजवरतीच होता की आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की पुन्हा कराल का, तर माझी तरी इच्छा नाही. मी तिला ऑलरेडी सांगितली तू पुन्हा करणार असेल तर तू माणूस कारण आम्ही सिरियस आणतोय, आम्ही मीडिया चालवतो अख्खा, आम्ही इव्हेंट्स करतो. तर इव्हेंटमध्ये पण आम्हाला इतकं स्ट्रगल होतं, त्रास खूप होता इव्हेंट्समध्ये सुद्धा. कारण एक इव्हेंट करणं म्हणजे एक लग्नच करणार, जर तुम्ही करत असाल इव्हेंट तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणून आमचा एक खूप मोठा इव्हेंट आम्ही केलेला आहे. 2017ला चालू केला, 19पर्यंत आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये तो कार्यक्रम केला. 40 ब्रँड होते त्याच्यामध्ये. तुम्ही नाव घ्या, वामनेरी पेढे, पितांबरी म्हणा, चित्रे म्हणा, एक ब्रँड बरोबर कार्यक्रम करणं म्हणजे एक लग्नाचा कार्यक्रम होता. 40 ब्रँड, त्यांची इगो सांभाळा, त्यांच्या गोष्टी सांभाळा. आणि BSc मध्ये तो कार्यक्रम करतोय आम्ही, म्हणजे BSc वाल्यांचा इगो वेगळा सांभाळा, ह्या सगळ्या गोष्टी. कारण BSc मध्ये तुम्हाला एंट्री मिळत नाही आधी पॅन कार्ड किंवा तुमच्या ओळखीशिवाय. त्या व्यतिरिक्त तिकडे सामान आतमध्ये न्यायचं म्हणजे त्यांची खूप बंधनं असतात. त्याच्यात अशा सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. पण त्यात जो त्रास झाला ना त्याच्यापेक्षा वेगळा आणि खूप म्हणजे न सांगता येणारा त्रास हा कार्यक्रम इंटरव्ह्यूजमध्ये आम्हाला झालेला आहे. त्याला तिने म्हटलं की लोक सांगायचे इंटरव्ह्यू देतोय, मग गायब होऊन जायचे. मग ऐन वेळेला 10 रात्री 9-10 वाजता अचानक कोणतरी फोन करायचा, बाबा इंटरव्ह्यू दे. मग तो म्हणाला मला नाही, मग तू कोणाला तरी नंबर दे. असं करून आम्हाला ते कम्प्लीट करायला लागलं. म्हणजे आम्हाला ज्यावेळेला बरेच जण नंतर भेटले की आम्ही करणार आहोत, ते म्हटलं तुम्हाला शुभेच्छा आहेत. आमच्या इतके ओळखी असून आम्हाला जो त्रास झालेला आहे, तर तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकताय तर 100% हे करा. आणि हे करावं, कोणी ते चॅलेंज घेऊन करावं असं मला पण वाटतं. कारण हे खरंच लोकांना वाटतं की ते सोपं आहे करणं, पण ते खरंच नाही. तितकं खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे झूमवरती करताना सुद्धा ते आम्हाला अवघड गेलं. आम्हाला कुठे फारसं जायचं पण नव्हतं. आम्ही ठराविक मुलं कधी फिजिकली घेतले, पण ऑनलाईन करताना सुद्धा हे डिफिकल्ट काम होतं किंवा आपल्याला ऑनलाईन करायचं. कारण जसं म्हटलं की इंटरनेटचा इश्यू होतो. भारतामध्ये मुंबई सोडली तर कुठेच लाईट नाही आहे 24 तास. हे फॅक्ट आहे. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसतं की मुंबईच्या बाहेर इंटरनेट, म्हणजे ठाण्यामध्ये सुद्धा लाईटीचा इश्यू आहे. ठाण्यासारख्या ठिकाणी, भिवंडी सारख्या ठिकाणी सुद्धा जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू देतो तेव्हा त्यांच्याकडे आमच्याकडे लाईट नाही आहे, आता आम्ही इंटरव्ह्यू देऊ नाही शकत. अशा सुद्धा त्रास आम्हाला झाले. गावागावांमध्ये तर भरपूरच इश्यू होता. जसं तिने म्हटलं की
कुठल्या कुठल्या लोकांसाठी आम्ही ज्यावेळेला इंटरव्ह्यू आम्ही त्यांना ओळखत नव्हतो, मग त्यांच्याशी बोलणं जसं 2-2, 3-3 दिवस लागायचे मग कधी कधी इंटरव्ह्यू घ्यायला. मग सकाळी बसलोय, दुपारी बसलोय, संध्याकाळी बसलोय. मग पुण्यासारख्या ठिकाणी पण बऱ्याच असं झालं की आमच्याकडे लाईट नाही, आता आम्ही इंटरव्ह्यू देणार आहोत, मग आमचं इंटरनेट आता गेलेलं आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, त्रास खूप झालेला आहे. पण शेवटी कसं असतं की तुम्ही पूर्ण केलं त्याचा जो आनंद असतो तो वेगळा असतो. तो आनंद आम्हाला आहे. आणि सरांचे सारखे बरेच जण आहेत की ज्यांनी खरंच आम्हाला सपोर्ट केला, मदत केली, आमचं मनोबल वाढवायला मदत केली. तर त्या सगळ्या लोकांमध्ये हे काम आम्ही करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या 365 मुलाखतींमध्ये 70% लोक अशी होती की ज्यांनी पहिल्यांदा आयुष्यात मुलाखती दिलेल्या आहेत. 70 ते 80% म्हणजे ती लोक. आणि हे काय पेपरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये नव्हतं, कारण का त्यांचा चेहरा समोर दिसणार होता, ते समोर दिसणार होते. तर त्यांना स्वतः म्हणजे खूप कॉम्प्लेक्स होता की मी कसा बोलतोय, मी कसा दिसतोय. मी काय काय मुलाखती मी 2-2, 3-3 वेळा पण घेतलेल्या आहेत. कारण का त्यांना ते पटलेलं नाही, त्यांचं बोलणं त्यांना पटलेलं नव्हतं किंवा ते अडखळले किंवा ते त्यांना हे जमत नव्हतं म्हणून. तर 2-2, 3-3दा पण मुलाखती घेतात. पण लोकांना बोलतं कळणं हेच सगळ्यात महत्त्वाचं टास्क होतं. त्यांना स्वतःबद्दलच बोलायला भीती वाटत होती किंवा कॅमेरासमोर मी कसं बोलू याच्यासाठी खूप लोकांना चॅलेंज होता. सगळ्यात मोठा तो चॅलेंज होता की बोलतं कळणं. मी बोललेच नाही, मी स्वतःबद्दल कसं बोलू. आतापर्यंत मी मुलाखतीत दिली नाही, मी पहिल्यांदाच मुलाखत देतोय. हा सगळ्यात मोठा सगळ्या लोकांचा तोच मेन प्रश्न होता. प्रत्येक दिवशी मुलाखत अपलोड होत होती. हो, सकाळी 10 वाजता. अजून तुम्ही युट्यूब चॅनल जाऊन सबस्क्राईब करा खरं तर. आणि तुम्हाला ऍक्च्युली आर्काइव्ह मिळेल तुमच्या कामासाठी, तुम्हाला इतका कॉन्टेंट मिळेल त्याच्यामध्ये, इतक्या वेगळ्या लोकांच्या मुलाखती आणि तुम्ही सगळ्या तारखेनुसार बघून घेऊ शकता. तर तुम्ही पण त्याच्यावरती शिक्का मारला तर आम्हाला आनंद होईल. म्हणजे एक मॅडम आहेत पूजा कार्यक्रम म्हणून, त्यांना कार्यक्रमामध्ये आपण दिलं होतं बोलायला, त्यांनी ऑलमोस्ट सगळ्या मुलाखती बघितल्या आणि कमेंट आहेत त्यांचे त्याच्यावर. प्रामाणिकपणे म्हणजे विश्लेषण त्या मुलाखतीचं करायच्या. आणि त्यांचे सगळ्या मुलाखतीतनं प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला पोटपूजामध्ये. तर ती सक्सेस स्टोरी म्हणून आपण बोलू शकतो की काहीतरी अचीवमेंट लोकांना त्याच्यातनं मिळालं. पेडअप होत्या सगळ्या नाही, तसं म्हटलं 60% पेड होतं, 40% समोरून तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळाला? आता तुम्ही मीडियामध्ये काम करता, तुम्हाला पण कल्पना वेळेला आपण पैसे आपण मानधन देतो ना. नाही कसं असतं, आपण मानधन देतो आणि इथे आपल्याला घ्यायचे होते बरोबर ना. मग अशा वेळेला समोरून कसं काही लोक खूप आनंदाने पहिलेच म्हणजे मुलाखतीच्या पहिलेच पैसे येत होते, काही लोकांना नव्हते ते. पण बऱ्यापैकी 99.99% लोकांनी दिलेले आहेत पैसे. आमचं कसं बॅकग्राऊंडच बिझनेस न्यूजपेपर असल्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हाच होता की आम्ही जाहिराती करतो. म्हणजे जसं अप्रसिद्ध लोकांना प्रसिद्ध करणे, प्रसिद्ध लोकांना सुप्रसिद्ध करणे, सुप्रसिद्ध लोकांना सर्वसामान्यांवर आणणे आमचं काम होतं. सो लोकांना आम्ही ज्यावेळेला आपल्या त्या लोकांना अंदाज होता की आपल्याला ॲडव्हर्टोरियल जसं आपण करतो न्यूजपेपरला, तसंच आमचं होतं की प्रमोशनल तुमचं आम्ही करणार होतं. कारण आमचे 100 व्हॉट्सअप ग्रुप आहेत, फेसबुकवर आमचे 40,000 फॉलोअर आहेत, यूट्यूब आहे. तर त्या माध्यमातून तुम्हाला लाखो लोकांना पोहोचवणार. आणि बऱ्याच जणांचा अनुभव होता की आपल्याला त्याचा फायदा होतो. सो त्याच्यामुळे पॉझिटिव्ह होते बरेच लोक. पण काही लोक असे होते की नाही आम्हाला नाही करायचं, आम्हाला तसे पण बरेच जण म्हणजे जसं आता 300-500 इंटरव्ह्यू जरी घेतले असतील तर ते 1,500-2,000 लोकांशी बोलणं झालेलं आहे. त्यातल्या अनेक लोकांना मग नाही आम्हाला पटत नाही की आम्हाला करायचं नाही, आम्हाला होत नाही. ते डिपेंड असतं, ते सगळ्या प्रकारची माणसं असतात जगामध्ये. तर काही जणांना ज्यांना योग्य वाटतं ते लोक आमच्या समोर आले, काही जण नाही. त्यात आता कसं झालं की जे उद्योजक होते त्यांच्याकडे आम्ही पेड घेत होतो, पण आम्ही स्पॉन्सरशिपसाठी सुद्धा ट्राय करत होतो. पण स्पॉन्सरशिप पैसे आम्हाला काही मिळाले नाही काही फारसे. हे कोणीच असं माहिती सांगायचं आम्ही करू स्पॉन्सर, पण स्पॉन्सरशिप पैसे नाही मिळाले. सो जे व्हायचं ते मग जे काही पेड असायचे ते त्याच्यानुसार आम्ही काही करायचं. शेवटी कसं ते आपण पूर्ण वेळ ते काम करतो तर आपल्याला पण त्याच्यातून पैसे सुटणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे ते करणं आवश्यक होतं आम्हाला, कारण आमची इतर कामं मग अफेक्ट होत होती त्या गोष्टींमुळे. आणि कसं एकदा ठरवलं होतं, आपण डिक्लेअर केलं होतं ते करायचंच आहे आणि ते पूर्ण करायचं म्हणून आम्ही ते काम करत राहिलो. जसं ते 60% आम्ही त्याच्यात कमर्शियल्स ठेवले होते, 40% नॉन कमर्शियल काम होतं. हे अर्थसंकेत जे आहे त्याच्याविषयी जरा सांगा. असे अर्थसंकेत हा पहिला मराठीतला बिझनेस न्यूजपेपर आहे. ॲक्च्युली कसं आहे, मी स्वतः BCom M.Com मुंबई विद्यापीठातून केलेलं आहे. म्हणजे मी 18 वर्षी कॉमर्सचे क्लासेस चालू केले होते. ते मुंबईला भायखळ्यालाच राहायचो मी. तर त्यावेळेला कॉमर्स क्लासेस चालू केले होते आणि 11वी-12वीच्या मुलांना शेअर मार्केट हा विषय ज्या वेळेला आला तर त्यावेळेला मला लक्षात झालं की मी मराठी मध्यमवर्गीय घरातून आलेला मुलगा आहे, मला तर काहीच माहिती नाही. मला ते शिकवायला आवश्यक आहे कारण हे क्लासेस आहे. तर त्याच्यामुळे मी बाहेर जाऊन ते शिकलो, कोर्सेस केले. तर मला लक्षात आलं की हे रॉकेट सायन्स नाही. मी इथे उपस्थित लोकांना पण विचारले किती जण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. 1, 2, 3, 4. सो इथे पण हाच प्रकार आहे की
त्याच्याबद्दल माहिती नाही, त्याच्याबद्दल भीती आहे, किंवा आता मीडियाबद्दल बोलू नये खरं तर, मीडियामध्येच आहे मी, पण सरांनी मोकळीक दिली आहे. प्रॉब्लेम असा आहे की शेअर मार्केटबद्दल नकारात्मकता जास्त पसरवलेली गेलेली आहे. सो मला कुठेतरी ते जाणवले की आपल्याला ही पॉझिटिव्हिटी कुठेतरी लोकांपर्यंत, किंवा पॉझिटिव्हिटी म्हणजे योग्य किंवा खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे एक मराठी स्टॉक मार्केट म्हणून मी सुरुवात केलं होतं, आणि नंतर मग त्याचं रूपांतर अर्थसंकेत या न्यूजपेपरमध्ये आपण केलं. वेगळ्या बिझनेस क्लबला आम्ही जायला लागलो. तर बिझनेस क्लबला गेलं लक्षात आलं की नाही, मराठी उद्योजकांनी, जर माहिती आहे तुम्ही किती जणांनी कुठे अटेंड केला असेल तर, सो बिझनेस क्लब म्हणजे अशी परिस्थिती असते की तिकडे सकाळी 7 वाजता वेगळे उद्योजक एकत्र येतात. 7-7:30 वाजता सकाळचा टाइम असतो, कारण 10 नंतर सगळे कामाला जातात. तर 7-7:30 ते 9-9:30 पर्यंत 50-100 उद्योजक एकत्र येतात. सो अशा वेगळ्या बिझनेस क्लबला आम्ही जायला होतं. लक्षात आलं की मराठी उद्योजक पुढे येत आहेत, स्वतःचं काहीतरी करतात आणि एकत्र येऊन मिटिंग करून एकमेकांना व्यवसाय द्यायचं काम करतो. पण त्यांना सुद्धा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. जसं तिने म्हटलं की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर, मराठीमध्ये जर तुम्ही गेलं तर पहिल्या पिढीतले उद्योजक आहेत, सो त्यांना सुद्धा आवश्यकता. मग अर्थसंकेतचं निर्माण ह्याच्यामधून झालं की शेअर मार्केट सुद्धा माहिती पाहिजे, उद्योजकता सुद्धा कळली, गुंतवणूक सुद्धा कळली, फायनान्स, मला पैसा कुठून मिळवायचा, मला मार्केटिंग कशी पाहिजे, ह्या सगळ्या विषयासाठी मग ते निर्माण केलं. आणि मग फक्त माहिती देऊन काय उपयोग आहे, लोकांना अजून कशा प्रकारे आपल्याला पोहोचवता येईल, किंवा जास्त चांगली माहिती द्यायची, किंवा चांगल्या लोकांना त्यांच्यामध्ये कसं कनेक्ट करता येईल. जसं कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार आहेत, शंतनू भडकमकर आहेत जे महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष आहेत, भोगले सर आहेत, राम भोगले सर आहेत, किंवा असे अनेक लोक आहेत, प्रदीप लोखंडे रुरल रिलेशनशिप आहेत. सो त्या लोकांना पण आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, किंवा सर्वसामान्य मराठी उद्योजक त्यांच्यावर कनेक्ट करता आलं पाहिजे. सो त्यासाठी आम्ही इव्हेंट चालू केले. भारताक्षर पुरस्कार केला, महाराष्ट्रातला किंवा भारतातला पहिला स्टार्टअप अवॉर्ड अर्थसंकेतने चालू केला. इकॉनॉमिक टाइम्सने आमच्या नंतर चालू केलं. स्टार्टअप अवॉर्ड आम्ही चालू केलं, म्हणजे ज्या वेळेला स्टार्टअप हा कॉन्सेप्ट आला होता, सो 2014 साठी ज्या वेळेला आला, सो त्यावेळेला माझी मुलाखत दूरदर्शनला सह्याद्रीवरती झाली होती स्टार्टअप या विषयावरती. सो स्टार्टअप हा प्रकार आला. त्यानंतर जसं मी म्हटलं की हे उद्योजक सकाळी भेटतात, त्या वेगवेगळ्या संस्था आहेत, सो त्या संस्थांना एकत्र आणण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे ते नेटवर्किंग, बिझनेस नेटवर्किंग याला म्हणतो आपण, तर ते प्रत्येक संस्था करत होती, तर आम्ही त्या संस्थांचं बिझनेस नेटवर्किंग केलं. त्याला मराठी उद्योजकांची दिवाळी पाठ असं नाव दिलं. आपण शिवाजी मंदिरला कार्यक्रम केलाय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 2 वेळा गेला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा गेलो, तर त्यावेळेला त्यांचे शंकर जाधव म्हणून जे होते स्ट्रॅटेजी हेड होते, मराठी व्यक्ती म्हणून आम्ही अप्रोच केला की इतक्या मोठ्या पदात, म्हणजे MDच्या नंतरची पोस्ट त्यांची, पूर्ण BSc त्या माणसाला घाबरून होतं. जिथे गुजराती मारवाडी लोकांचा वचक असतो, तिथे एक मराठी माणसाचा वचक होता हे बघून आम्हाला खूप अभिमान वाटला. आणि पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्यावेळेला आमचा कचराच केला होता. कोण आहात तुम्ही, आम्ही इकॉनॉमिक टाइम्स वाल्यांना पण उभं नाही करत, तुम्ही कोण आहात, कशाला आले तिकडे, आम्ही तुम्हाला काय देऊ. मग 1 वर्षभर त्यांना आम्ही फॉलोअप करत राहिलो, त्यांना दाखवत राहिलो काम. तर त्यावेळेला 2015ला गेलो होतो, त्यावेळेला त्यांनी आम्हाला नाही दिलं. मग 2016ला त्यांनी सांगितलं तुम्ही करा, आणि 2016ला आम्हाला आनंद वाटतं की आम्ही 1000 उद्योजकांना तिथे घेऊन गेलो. म्हणजे तिथे पहिलं रिंग जे म्हणायचे, जर तुम्ही ते सिरीज बघितली असेल, वेब सिरीज हर्षद मेहताची, तर त्या रिंगमध्ये आता ट्रेडिंग नाही झालं, आता ऑनलाईन चाललं. तर तो एक इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉल आहे, तिथे 1000 उद्योजकांना अख्खच्या भारतभरातून मराठी उद्योजक आले होते त्या कार्यक्रमाला, आणि याचा आम्हाला खूप अभिमान होता. तर तो आम्ही कार्यक्रम केला. मग तो पुन्हा त्या पुढच्या वर्षी तिथे केला. नंतर जसं म्हटलं की महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड, सी ब्रँड म्हणजे काहीच आपल्या लोकांना माहिती नाही. जगभरात सगळ्यात जास्त बोलणारा शब्द कुठला माहिती आहे का तुम्हाला? आपल्याला वाटेल आई आहे, मदर आहे, नाही, कोक. कुठले शब्द बोलला जातो जगभरात सगळ्यात जास्त? कोक. आणि जर तुम्ही कोक हा शब्द विकत घ्यायचा म्हटला, कोक कंपनी नाही, कोक ब्रँड नाही, कोक शब्दाची व्हॅल्यू जरी घ्यायची तर त्यांच्या कोकच्या संपूर्ण जगभरात 200 देशात जेवढे ॲसेट आहेत त्याच्यापेक्षा डबल फक्त कोक शब्दाची व्हॅल्यू. सो दॅट इज कॉल्ड ब्रँड. हेच लोकांना माहिती नसतं की ब्रँड व्हॅल्यू. जसं आज प्रहार म्हटलं तुम्ही, तर प्रहार न्यूजपेपरला एक ब्रँड व्हॅल्यू. सो ती ब्रँड व्हॅल्यू माहिती नसते. तुमचे ॲसेट्स आहेत तो तुमच्या बॅलन्स शीटचा भाग झाला, पण तुमच्या नावाला एक ब्रँड व्हॅल्यू असते, तर ती ब्रँड व्हॅल्यू लोकांना माहिती नसते. तर त्याच्यासाठी महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा कार्यक्रम आम्ही चालू केला की लोकांना आपण काय आज म्हणतो की ब्रँड म्हटलं की मला टाटा दिसतो, आपल्याला सॅमसंग दिसतो, आपल्याला रिलायन्स. पण मराठी उद्योजकांचे ब्रँड आहेत 100 वर्ष जुने, ते आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं. वामनारी पेठे 110 वर्ष जुने आहे, बेडेकर 110 वर्ष जुने आहे, विको 80-90 वर्ष जुने आहे. असे अनेक ब्रँड आहेत की जे 80-90-100 वर्ष स्वातंत्र्याच्या आधीपासून चालू आहेत, पण आपल्याला माहिती नाही. पण आणि गंमत अशी की आम्ही त्यावेळेला ज्यांना अप्रोच केलं की तुम्हाला तुमची ब्रँड व्हॅल्यू माहिती, तर बऱ्याच जणांना माहितीच नव्हती. ते लोक सुद्धा इतकी वर्ष काम करतात, 100 वर्ष काम करतात, त्यांना त्यांची ब्रँड व्हॅल्यू माहिती नाही. फक्त तळवळकर एक लिस्ट होतं म्हणून त्यांना त्यांची ब्रँड व्हॅल्यू माहिती होती, आणि सेंट अँजेलोचे अथाडे सर त्यांना एक माहिती होती. मग त्या हिशोबाने आम्ही कार्यक्रम केला की महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड. 1 महिना आम्ही काय करायचो की त्याची मुलाखत घ्यायचो. ती मुलाखत आम्ही सगळीकडे पसरवायचो. मग आम्ही न्यूजपेपर, न्यूज चॅनल्स, थिएटर्स, FM चॅनल्स, रेल्वे स्टेशन्स
अशा सगळ्या ठिकाणी आम्ही जाहिरात करायचो की त्या लोकांना जास्तीत लोकांना म्हणतो की मराठी माणसांचा ब्रँड आहे, इतका मोठा ब्रँड आहे, इतके मोठे मोठे ब्रँड मराठी केसरी टूर्स आहेत. आणि आम्हाला सांगायला की 40 जे ब्रँड आम्ही सर म्हटलं ना, तर तुम्हाला पण ॲक्च्युली पहिल्यांदा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आले ते. इतकी वर्ष तुम्ही काम करताय, तुम्ही रोज त्याच लोकांमध्ये वावरताय, पण तुम्ही तिकडे कधीच गेला नाही. त्याचं आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं आणि वाईट पण वाटत होतं. पण आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही ते पहिल्यांदा त्या लोकांना तिकडे घेऊन आलो. ते सुद्धा इतके आनंदी झाले की त्यांनी सुद्धा ते मान्य केलं की आम्ही पहिल्यांदा इकडे आलो. आणि त्याच्यात आमचं उद्दिष्ट होतं की लोकांना शेअर मार्केट 2 भाग असतात. एक तर गुंतवणूक हा एक भाग असतो जो सर्वसामान्यांसाठी असतो, आणि दुसरं म्हणजे शेअर मार्केटमध्ये मुख्य काय असतं की भांडवल उभारण्याची जागा आहे. ज्यावेळेला तुम्ही व्यवसाय करता त्यावेळेस तुम्हाला एक भांडवल लागतं, तर ते भांडवल उभारण्यासाठी शेअर मार्केट ही जागा आहे. जसं आपण बाजारात भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेतो, तर शेअर मार्केटमध्ये भांडवल उभारता येतं. सो आमचं उद्दिष्ट होतं की मराठी ब्रँडनी जास्तीत जास्त लिस्ट करावं. आणि आम्हाला आनंद वाटतो की माधवबागने गेल्या 2 वर्षापूर्वी NSE ला लिस्ट केलं त्याच्या माध्यमातून, की आम्ही तो उपक्रम राबवला, त्याचा तो फायदा झाला. आणि आज अनेक जण पितांबरी, वामनरी पेटे किंवा इतर जे लोक आहेत बरेच जण ते आता सुरू करतात की त्यांना सुद्धा लिस्ट करायचं आहे, तिथून भांडवल उभं करायचं. सो तो जो अर्थसंख्येची सुरुवात जी होती त्यामध्ये होती की आम्हाला लोकांना जागरूक करायचं, शेअर मार्केटबद्दल कळावं, गुंतवणुकीबद्दल कळावं, उद्योजकतेबद्दल कळावं, चांगल्या चांगल्या लोकांच्या गोष्टी, म्हणजे पोद्दार सरांचं जसं मी सांगितलं की लोखंडे सरांचं नाव घेतलं, त्यांच्या नॉलेज लोकांपर्यंत पोचावं. ते लोक आज तुम्हाला उपलब्ध नाही होणार असे अचानक तुम्ही त्यांना म्हटलं की मला गाईड करायचं नाही, कारण ते पूर्ण बिझी असतात लोक. पण आम्ही तेव्हाला त्यांच्यापर्यंत कनेक्ट करून जेव्हा आम्ही कार्यक्रम ठेवायचो, मग त्यात ते वेळ काढून यायचे, ते गाईड करायचे. मला सांगायचा आनंद वाटतो की गेल्या 10 वर्षात इतके छान कार्यक्रम आणि उपक्रम राबवले की मेनस्ट्रीम मीडियाने उद्योजकता विषय फ्रंट पेजवरती घेतला. मेनस्ट्रीम मीडियाने उद्योजकताना आणि उद्योजकतेला पुढे आणलं, म्हणजे न्यूज चॅनल, न्यूज पेपरनी. कारण अगोदर फक्त ते ग्राहक किंवा जाहिरातदार म्हणून त्यांच्याकडे बघायचे, पण आज त्यांचा खरंच की ते सुद्धा त्यांना सुद्धा एक चांगलं वेटेज द्यायला लागले. हे फक्त स्पॉन्सर न होता की ती व्यक्तीची स्टोरी कव्हर करणं, त्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारे मान देणे सुद्धा चांगलं काम झालं. ते अर्थसंख्येमुळे हे सगळ्या गोष्टी घडल्याचा आम्हाला आनंद होतो. तर ते सगळं अर्थसंख्येचं आमचं काम चालू होतं. आता अर्थसंख्येत काय करतो, म्हणजे हे चालू हो. आता जसं झालं की आमचं महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँड 2019 झाल्यानंतर कोरोना आला, त्यानंतर तो थोडासा मागे पडला, कारण आम्हाला तो खूप मोठ्या प्रमाणात करतो. म्हणजे आम्ही विचार केला होता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नेक्स्ट काय, तर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आपण अमेरिकेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तो आता मध्ये अमेरिकेचे एक मराठी खासदार पण आले होते, ठाणेदार म्हणून, जर तुम्हाला माहिती असेल, ते येऊन गेले, त्यांची मीटिंग झाली आमची. तर ते म्हणाले की मी तुम्हाला नेऊ शकतो तिकडे. सो आता म्हणजे आता 6 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे, तर आपण त्या हिशोबाने पण विचार करू शकतो की मराठी उद्योजकांना आपण तिथपर्यंत पण घेऊन जायचं आपल्याला. म्हणजे तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात जे महाराष्ट्र मंडळ आहे, पण उद्योजकतेचा जागा फारसा होत नाही, तर तो आम्हाला करायचा प्रयत्न चालू आहे. सो 2020 कोरोनानंतर थोडंसं आमचं काम कमी झालं होतं, पण जसं मी म्हटलं की 2020 मध्ये जसं मला गेलं हेलिकॉप्टरमध्ये आपण पुस्तक प्रकाशन केलं. सो 2020 मध्ये झालं कसं की सुरुवातीपासूनच जानेवारी फेब्रुवारीपासून आपलं मग मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. सो आम्हाला बरेच जणांचे फोन यायला लागले की आम्हाला काम होत नाही, आत्महत्या करावीशी वाटतं उद्योजकांची, कारण काय त्याला बिझनेस नाही तर तो काय करू नाही शकतो. सो काय करावं, आमचा बिझनेस बंद पडतोय. मग पुढे मग नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत थोडंसं रिलीज व्हायला लागलं. मला कुठेतरी वाटलं की आता ह्याच्यासाठी पुन्हा लोकांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे. तर त्या हिशोबाने मी एक विचार केला की आपण एक भरारी घेऊन काहीतरी असं केला पाहिजे, भरारी घेण्यासाठी. सो महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँडमध्ये आम्ही ब्रँडची इंटरव्ह्यू घेतली, त्याचे 100 वर्ष 80 वर्ष काम केले. आणि जसं 100 वर्षापूर्वी पण प्ले आला होता, त्यावेळेला पण बरेच नुकसान झालं होतं, त्यावेळेस पण ते लोक उभे राहिले. तर ते त्यावेळेला त्यांनी काम करून आज इतका मोठा ब्रँड बनवला, तर ही लोकांना आता पुन्हा एक प्रेरणा मिळाली. म्हणून मग ते महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँडमधली स्टोऱ्या आम्ही घेतल्या, विको, पितांबरी, वामनरी पेटे, त्यांचं कम्पिलेशन केलं आणि लोकप्रिय ब्रँड कसा बनवा हे पुस्तक बनवलं. आणि मग विकोच्या पिंडरकरांचे असते आम्ही माझा वाढदिवस होता 22 डिसेंबरला, सो त्या दिवशी आम्ही हेलिकॉप्टरमध्ये ते पुस्तक प्रकाशन केलं. 8,000-9,000 फुटावरती ते हेलिकॉप्टर घेऊन मग की पुन्हा भरारी घ्या हा मेसेज आम्ही लोकांपर्यंत दिला आणि त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आला. न्यूजपेपरने, न्यूज चॅनलने बऱ्याच कव्हर केलं आणि लोकांचे फोन आले आम्हाला की तो खूप चांगला, म्हणजे आम्हाला आता पुन्हा ती प्रेरणा मिळते की आपल्याला हे करायचं आहे का. सो अशा प्रकारे आपण कामं चालू असतात, आपली काही ना काही ॲक्टिव्हिटी कंटिन्यू चालू असतात. नवीन नवीन कॉन्सेप्ट आम्ही आणत असतो. म्हणजे उद्योजकतेमधले मला खरं आश्चर्य वाटतं की मी आता आलो आहे 10 वर्षापूर्वी, आणि नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात होतं 60-70 वर्ष महाराष्ट्र आपला एक सेपरेट स्टेट आहे, पण तेव्हापासून मोठमोठ्या संस्था ज्या महाराष्ट्रात उद्योजकता राबवत आहेत त्यांनी BSCचा कधी विचार केला नाही, किंवा त्यांनी उद्योजकांना किंवा संस्थांनी करायचा विचार केला नाही.
पण ठीक आहे की आपल्यासाठी एक काम राहिलं होतं पण आम्ही ते केलं याचा आम्हाला आनंद होतो. आता सांगायची अजून एक अभिमानाची गोष्ट आहे की आपले प्रहारचे मुख्य जे नारायण राणे साहेब, तर त्यांच्या हस्ते 6 महिन्यापूर्वी समाज रत्न पुरस्कार सुद्धा मला मिळालेला आहे. मॅडम तुम्हाला उद्योजिका वगैरे व्हायचं आहे का भविष्यामध्ये? कारण तुमच्या पाठीमागे एवढा नाही, आम्ही दोघे एकत्रच काम करतो. तर पहिल्यापासून मी उद्योजिका आहे. पण म्हणजे एक वेगळी आता हे 365 मुलाखती हे आपण रचना आर्ट अँड क्रिएशन म्हणून लेक मीडिया म्हणून मी संस्था लॉकडाऊनमध्ये सुरुवात केलेली. कारण का मी वेगवेगळ्या उद्योजकांसाठी सोशल मीडिया कंटेंट किंवा वेबसाईट कंटेंट क्रिएट करते. मी पेपर्समध्ये वगैरे लिहिते. तर ते लेक मीडियाच्या अंडर आपण करतो. पुस्तकं जसं लिहिली मी आतापर्यंत 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ते सगळं रचना आर्ट्स अँड क्रिएशन्सच्या अंडर आपण करतो. तर ऑलरेडी मी उद्योजिका आहेच. मी याच्या सगळ्या मुलाखती घेतल्या. मराठी लोक पब्लिसिटी आणि मार्केटिंग याच्यामध्ये मागे किंवा कमी पडतात असं वाटतं. 100% कमी पडतात त्याच्यामध्ये. कारण असे उदाहरण आता जसे मी मुलाखतीमध्ये ना 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगते की एक मॅडम आहेत कळव्याच्या, त्यांचं जेनेरिक मेडिसिनचं स्टोर आहे. तर लॉकडाऊनच्या नंतर त्यांनी मला मुलाखत दिली आता ह्याच्यामध्ये. तर ते मुलाखतीनंतर त्यांनी ती मुलाखत सगळी फॅमिली ग्रुप्सला वगैरे शेअर केली. तर काही दिवसानंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं तर त्या म्हणाल्या की मुलाखतीनंतर जे नातेवाईक माझ्याकडनं औषधं नव्हते घेत, पूर्ण लॉकडाऊनमध्ये ज्यांनी माझ्याकडनं औषधं नाही घेतली ते सगळे माझ्याकडनं औषधं घ्यायला लागले. तो मुलाखतीचा तो परिणाम होता. पहिले पण त्या मॅडम काम करतच होत्या, पण त्यांच्याकडे नातेवाईकांचा किंवा मित्रमंडळींचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आणि मुलाखतीनंतर लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनमध्ये खूप फरक पडला. असं आहे. कारण का ती पब्लिसिटी केल्यानंतरच कळेल. अनेक मुलाखतीमध्ये असंच होतं की आपले घरातले लोक किंवा मित्रमंडळींनाच माहिती नव्हतं की तो माणूस काय स्ट्रगलनी मोठा झालेला आहे. जसं अंग्रेजी धावा जर तुम्हाला माहिती असेल, खूप चांगला ब्रँड आहे अंग्रेजी धावा. तर वयाच्या 45व्या वर्षानंतर त्या माणसाला सक्सेस मिळालेला आहे. पहिले इतके वर्ष म्हणजे अक्षरशः 21 ते 45 वर्षापर्यंत ते फक्त स्ट्रगल करत होते. 9 वेळा ते रेस्टॉरंट बिझनेस त्यांनी चालू केला, 9 वेळा फेल झाले. आणि आता पण त्यांचा रेस्टॉरंटचाच बिझनेस आहे, पण तो 45व्या वर्षानंतर सक्सेस झाला. आणि आता वेगवेगळ्या स्टेट्समध्ये त्यांचे फ्रँचायझी चालवले आहेत. फक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई किंवा महाराष्ट्र नाही तर वेगवेगळ्या स्टेट्समध्ये ते काम करत आहेत. म्हणजे कोणत्या व्यक्तीला किती मेहनतीनंतर आणि कोणत्या वयामध्ये सक्सेस येऊ शकतो त्याचं ते उदाहरण आहे. आणि बरेच म्हणजे अशा मुलाखती ज्याच्यामध्ये फॅमिलीला माहितीच नाही की तो व्यक्ती काय करतो किंवा काय किती प्रॉब्लेम्समधनं तो बाहेर आला आहे. त्या मुलाखती अनेक म्हणजे जेव्हा लोक मुलाखती देत होत्या तेव्हा ते स्वतःच रडत होते. कारण का तेव्हा त्यांना पूर्ण आयुष्याचं त्यांचं ते पाठी गेले की काय काय परिस्थितीतनं मी बाहेर आलो. अदरवाईज ते एक दिवस रात्र काम करतात. आपण पुन्हा पाठी बघत नाही की आपण कुठपर्यंत आलो. तर या मुलाखतीच्या माध्यमातून ते पुन्हा त्यांचं जीवन प्रवास त्यांनी पाहिला. आणि अनेक लोक फक्त रडत होते मुलाखतीमध्ये पण. म्हणजे त्यांना खूप भरून येत होतं की बोलता येत नव्हतं. सर जसं म्हटलं की मराठी माणूस मागे आहे का, तर 100%. ते बरेचदा कसं होतं की मराठी असण्याचा आपल्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम असेल की आपल्याला न्यूनगंड स्वतःबद्दल बोलायचं. पहिल्यापासून लहानपासून म्हणजे आपल्या घरात असो शाळेत असो आपल्याला कडे ती पद्धतच नाही की मी बोललं पाहिजे माझ्याबद्दल. कसं असतं, मला जर काही त्रास झाला म्हणजे मी डॉक्टरकडे जाऊन सांगतो ना मला हा आजार झाला, मला त्रास होता, तुम्ही डॉक्टरला गेला तर डॉक्टर औषध देईल. तसंच आहे की बाबा मी काय काय स्ट्रगल केलं आहे हे जर माझ्या लोकांना कळलंच नाही तर लोक मला का रिस्पेक्ट करतील. जसं तिने सांगितलं त्यानंतर जो फरक पडला त्याचं कारण तेच आहे की बऱ्याचदा असं होतं की मी काय काय त्रासातून गेलो आहे, मला काय करावं लागलेलं आहे, काय काय सहन केलं. आता हे मी माझ्याशिवाय कोण सांगू शकणार आहे. जसं मी सांगितलं की आता माझं मागच्या वर्षी ह्या इंटरव्ह्यूच्या अगोदर माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे. 40 मोतीबिंदूचं ऑपरेशन झाले माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे 50-60 नंतरची गोष्ट आहे. 3 महिने माझ्या त्यात फुकट गेली. आता जर मी हे नाही लोकांना सांगितलं लोकांना काय कळणार आहे की काय झालं आहे की मी दिसतोय चांगला धड टाकत इकडे 40 माणूस आहे पण मला तो त्रास सहन करायला 40 मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं किंवा मला अचानक बॅक पेन चालू झालं, मला त्रास होतो बसताना उठा. तर म्हणजे मी 40 तर मी दिसतोय चांगला म्हणून लोक मला चांगलं बोलत असं नाही, माझं स्ट्रगल लोकांना कळलं की मला हा त्रास होतो. सो ते आमचा उद्दिष्ट तेच होतं. गेली 10 वर्ष आम्ही हा स्ट्रगल करतो की मराठी माणसाने एक कळावं की कसे जाहिरात करणं मार्केटिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे जसा जिओ आहे, तुम्ही आज IPL बघताय किंवा काही बघताय तर जिओ जे आहे जिओचे नाही म्हटलं तर आज 60-70 कोटी ग्राहक आहेत. ज्यावेळेला आम्ही मराठी माणसाने ज्यावेळेला विचारलं जाहिरात तर ते काय म्हणतात माझं माउथ पब्लिसिटीने बिझनेस होतो. आणि मग हा जिओ जर 80 कोटी ग्राहक आहे तर त्याला माउथ पब्लिसिटीने किती बिझनेस मिळायला पाहिजे. मग तो मूर्ख आहे का.
रोज सकाळी उठून तुम्ही जर कुठेही बघाल तर होर्डिंग बघा, टीव्ही बघा, रेडिओ लावा, मॅच बघा, पेपर बघा, सगळीकडे त्याची जाहिरात चालू आहे. किंवा टाटाची गाडी आहे, मारुतीची गाडी आहे, आज भरपूर ग्राहक आहेत त्यांचे, त्यांना गरज आहे का जाहिरात करायची, तरी ते करतायत. आज विको सारख्या ब्रँडला आल्या म्हटलं जाहिरातीला घ्यायची काय गरज आहे, तरी पण ते करतायत. सो जाहिरात करणं, मार्केटिंग करणं याचं उद्दिष्ट हे असतं की ज्या वेळेला त्या व्यक्तीला त्याची गरज पडेल त्यावेळेला त्याला पहिलं नाव माझं सुचलं पाहिजे. कळलं, त्याला ब्रँड व्हॅल्यू रिकॉल म्हणतो. असं एक नाही की माझा व्यवसाय, माझं प्रोडक्ट चांगलं, मी खूप चांगली क्वालिटी देतोय म्हणून लोक माझ्याकडेच आले पाहिजे, असं नसतं. ज्या वेळेला त्या व्यक्तीला जी गरज आहे, म्हणजे ॲपल सारख्या ब्रँडचं $1 ट्रिलियन जगातली सगळ्यात मोठी कंपनी, पण तुम्ही बघाल तर सगळीकडे जाहिरात दिसते ना, त्याला काय गरज जाहिरात करायची. पण ज्यावेळेला त्या व्यक्तीला ती वस्तू घ्यायची आहे त्यावेळेला त्याला माझं नाव सुचलं पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्ही व्यवसाय करताय खरी गोष्ट आहे, तुमचा छोटा मोठा व्यवसाय चालू आहे, पण तुम्ही तुमच्या त्याच सर्कलमध्ये काम करताय ना. जर जोपर्यंत unless until people know you exist, you will not get business. तुम्हाला एक मोठा व्यवसाय मिळायचा असेल तर लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचणं आवश्यक आहे. आज सोशल मीडिया, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, फ्री मीडियम आहे खरं तर, पण त्याचा जर लोक योग्य प्रकारे वापर काय नाही करते मला कळत नाही. म्हणजे 7-8 वर्षापूर्वी मी स्वतः सोशल मीडिया मार्केटिंग हे शिकवायला चालू केलं लोकांना. ज्यावेळेला मला वाटलं की शेअर मार्केट कळत नाही, उद्योजकता कळत नाही, सोशल मीडिया, त्यावेळेला मी लोकांना पुढे जाऊन सांगायला, शिकवायलाच होतं. मी 12 पुस्तकं लिहिलेत, गुंतवणुकीवर लिहिले, म्युच्युअल फंडवर, शेअर मार्केट, तिघे पण गुंतवणुकीवर पुस्तक लिहिले, सोशल मीडियावरती पुस्तकं लिहिलेली आहेत. हे लोकांना कळवून येण्यासाठी आम्ही काम करतो की तुम्हाला पैसे देऊन जाहिरात नाही करायची तर ठीक आहे, पण तुम्हाला फुकट जाहिरात मिळेल ती तरी करा ना. मग बऱ्याचदा आपण काय करतो, ते व्हॉट्सअपचा इतका गैरवापर आपण करतो ना, रोज सगळे उठून काय गुड मॉर्निंग पाठवतात, देवदेवतांचे फोटो पाठवतात, त्याच्यातून तुम्हाला व्यवसाय नाही मिळणार, कारण काय मिळणार आहे तुम्हाला. तरी सुद्धा आपण त्याचा योग्य वापर जसा केला आहे तो आपण करू नाही शकत. तर सर असं म्हटलं तसंच आहे की कुठेतरी ती मराठी माणसांमध्ये ती जागरूकता होणं खूप आवश्यक आहे की तुम्हाला तुमची जाहिरात करणं आवश्यक आहे. unless and until people know you exist, you will not get business. आणि त्याचं सोपं उदाहरण आहे की तुम्हाला रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाहिरात करणं आवश्यक आहे. जर महाब्रँडमध्ये आम्ही तोच कॉन्सेप्ट राबवलं होतं, जे सरांनी सांगितलं की त्या लोकांना ती जाणीव झाली पाहिजे की मी न्यूजपेपरवर जाहीर करेन, न्यूज चॅनलवर करेन, मी रेडिओवरती करू शकतो, मी थिएटरमध्ये जाहिरात करू शकतो, मी रेल्वे स्टेशनवर जाहिरात करू शकतो. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवल्या की तुम्ही ह्या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकता. सो ते आमचं उद्दिष्टच आहे. तसंच आम्ही ह्याच्यासाठीच काम करतो की लोकांनी, मराठी उद्योजकांनी पुढे येऊन स्वतःला प्रमोट केला पाहिजे, लोकांसमोर आणलं पाहिजे, तो निवडणुकीकडे कुठेतरी तो घालवला पाहिजे. नाहीतर आपल्यासाठी काय की फक्त सचिन तेंडुलकर एक मराठी व्यक्ती आहे जो खूप ग्रेट आहे, एक लता मंगेशकर एक खूप मोठी व्यक्ती जी ग्रेट आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर क्षेत्र आहेत. कलाकार आणि खेळाडू सोडून सुद्धा तुम्ही व्यवसायात आज गेलात पुढे तर खूप मोठे क्षेत्र आहेत. जसं मसाला किंग्स डॉक्टर धनंजय दातार आहेत, त्यांनी दुबईला जाऊन जे काम केलं, पण ती व्यक्ती तिथे गेली तर मसाल्याच्या गुन्ह्यावर झोपत होती. आज आपल्याला बघायला वाटतं पण ते आज तिकडे फौजमध्ये 10 जणांच्या यादीत असतं, दुबईतल्या किंवा UAE मधल्या 10 जणांच्या यादीत 3रा किंवा 14 नंबर असतो त्या व्यक्तीचा. पण ज्यावेळेला गेली त्यावेळेला त्या व्यक्तीला किती स्ट्रगल करायला लागलं. सो त्या गोष्टीचं लोकांपर्यंत येणं आवश्यक आहे. आज तुम्हाला मी सांगितलं तो अर्काईव्ह आहे तुमच्यासाठी. तुम्ही ते 365 इंटरव्ह्यू बघाल ना तर तुम्हाला सुद्धा वेगळ्या इन्साइट्स मिळतील की अरे हे आहे. उद्योजक मीडियामधले पण बरेच जणांची आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा वेगळ्या गोष्टी गमती सांगितलेल्या आहेत. मी समृद्ध व्यापार म्हणून लातूरमधला न्यूजपेपर आहे, त्यांची मुलाखत घेतलेली. तर त्या प्रत्येकाचं विश्व वेगवेगळं आहे. आपण ज्या त्याच्यात कामावर आपण तेवढाच विचार करत बसतो की सगळ्यांकडे 24 तासच आहेत, आम्हाच्याकडे पण 24 तास आहेत, पण कुठेतरी आपण ते काम आपला वेळ काढून ह्या गोष्टींसाठी घालवला पाहिजे. फालतूचे रील्स बघून काही उपयोग नाही मिळणार. आज आम्हाला वाईट वाटतं की ते कॅमेऱ्यासमोर काहीतरी नाचगाणी करून लोक वेळ घालवतात आणि ते बघण्यात लोक वेळ घालवतात. पण आज इतका चांगला कॉन्टेंट, आज तुम्ही हे जे दर आठवड्याला जर म्हटलं की तुमच्या चॅनलवरती टाकतात डिजिटलमध्ये, तर तो कॉन्टेंट सुद्धा कन्झ्युम झाला पाहिजे असे लोकांपर्यंत. सो दॅट्स इम्पॉर्टंट. तुमची पुस्तकं आहेत सर, येस, ती कुठे लोकांची? माझी पुस्तकं सगळी ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत. आता जे नवीन पुस्तक आहे त्याला आम्ही टाकू ॲमेझॉनवरती, आणि फिजिकलमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे सर. ते आम्ही कसं केलं, सुरुवात आम्ही नवीनच होतो, आम्हाला काही माहिती नव्हतं कुठे जायचं काय. सो आम्ही स्वतःच आमची पुस्तकं छापून प्रकाशित केली. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही एक पुस्तक जसं दुबईला एका इव्हेंटमध्ये मी प्रकाशित केलं. महाराष्ट्राचं महाब्रँडचं दुसरं पुस्तक मी रायगडावरती प्रकाशित केलं मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी खूप मोठं काम करून ठेवले, पण तो विषय आपण कधीच लोकांसमोर आणत नाही. मराठी भाषा दिवस आले की आपण मराठी सगळ्या लेखकांचं आणि कवींचं कौतुक करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा शुद्धीकरणाचं काम केले आपण लोकांना आणत नाही. सो त्या निमित्ताने मी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने रायगडावरती लोकप्रिय कसा बनवा भाग 2 पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. सो अशा प्रकारे आम्ही ते वेगळ्या प्रकारे पुस्तकं सुद्धा लॉन्च करायचं काम करत असतो.
तुमचा अजून एक उपक्रम आहे अर्थ जिज्ञासा म्हणून, म्हणजे त्याविषयी मी वाचलेलं होतं, म्हणजे नक्की काय आहे त्याच्याबद्दल? जसं मी म्हटलं की शेअर मार्केटबद्दल जसं नॉलेज नाही, पण मुळातच गुंतवणुकीबद्दल आपल्या लोकांना नॉलेज नाही. गुंतवणुकीचे 15 ते 20 प्रकार आहेत आणि टॅक्स रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे. त्या टॅक्स रिटर्न फाईलमध्ये तुम्हाला डिडक्शन मिळतात, हे सुद्धा लोकांना माहिती नाही आहे. बऱ्याचदा लोक टॅक्स रिटर्न फाईल करतात. अनेक लोक मला बघण्यात आहेत नोकरी करणारे की 80Cचं डिडक्शन लोकांना माहिती नाही. किती जण रिटर्न फाईल करतात तिकडे? तुम्ही एकटाच रिटर्न फाईल करता ना रिटर्न फाईल? सो 80C ला किती डिडक्शन आहे? नाही माहिती. 80CCC ला किती डिडक्शन आहे? 80D काय आहे? 80D काय आहे? मेडिक्लेम. 80D मध्ये मेडिक्लेमला किती डिडक्शन आहे काय माहिती नाही आपल्याला. 100% आहे ना. 80D ला 25,000 आणि ते तुमच्या फॅमिलीसाठी. त्या व्यतिरिक्त 80E म्हणून आहे, म्हणजे जर तुम्ही मुलांचं एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्याचा इंटरेस्ट तुम्हाला डिडक्शनमध्ये मिळतो. 80G आहे. 80G म्हणजे डोनेशन आहे. वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या उपक्रमात तुम्ही डोनेशन दिलं तर 50% to 100% डोनेशन. PPFचं लोकांना माहिती नसतं, EPF माहिती नाही. PPF म्हणजे लहान मुलाचा प्रॉव्हिडंट फंड काढता येतो हे सुद्धा लोकांना माहिती नाही. लोकांना इन्व्हेस्ट करायचं आहे, पण तुमच्या मुलाचा तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड काढता येतो तर त्याला आणि जगातली सगळ्यात सुंदर गुंतवणूक कुठली तर PPF. का मिळतं? त्याच्यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळतं. जगात कुठलीच गुंतवणूक तुम्हाला अशी नाही मिळणार ॲज अ शेअर मार्केट सोडल्यानंतर की ज्याच्यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळतं, व्याजावर व्याज मिळतं. आता 8.5-9% ते हलत राहतात, मध्ये मध्ये कमी जास्त करत राहतात. एक वेळ होती की 12% मिळत होतं भारतामध्ये. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ती, ज्यांनी गुंतवले ते जबरदस्त. तो PPF लोकांना कळावा. PPFचा फायदा काय की त्याच्यात एक्झाम 3 प्रकार आहेत की तुम्ही पैसे गुंतवता ते तुम्हाला टॅक्समध्ये रिबेट मिळतात, त्याच्यावरती व्याज मिळतं, त्याला तुम्हाला टॅक्स लागत नाही, यांचे सगळे पैसे मिळतात ते सगळे तुम्हाला मिळतात. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा भाग की ते अटॅच नाही करता येत कोणत्याही कायद्याने. म्हणजे ज्या माणसाचा PPF काढलेला EPF काढलेला आहे त्याने काही गोंधळ घातला, कर्ज काढलं, काही केलं जगात तरी ते पैसे त्याच्या फॅमिलीलाच मिळणार आहेत. हे आपल्याला माहिती नसतं. इन्शुरन्स मध्ये हा क्लेम नाही काही पॉलिसीमध्ये, पण PPF मध्ये क्लेम आहे. लोक काय करतात, गुंतवणूक म्हणजे मला फक्त इन्शुरन्स काढायचं आणि प्रॉव्हिडंट आपलं FD मध्ये पैसे टाकायचे. FD ला किती व्याज मिळतं? 7%, 8%. सिनियर सिटीजनला 9%. अरे महागाईच 9% आहे. सांगायला 7-8% खरं तर, कारण ती ॲव्हरेज असते. 250-300 प्रोडक्टचं ब्रॅकेट असतं, त्याची ती सरासरी आहे. खरं जे रोजचं महागाई आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. जेव्हा भाजी घ्यायला जाता किंवा काही गोष्टी करता 9-10% वरती महागाई आहे. आणि तुम्ही जर FD मध्ये पैसे टाकताय तर तुम्ही बँकेला पैसे पे करताय. आणि आज युरोप, जपान आणि जर्मनी असे देश आहेत जिथे बँकेत पैसे ठेवायला पैसे द्यायला लागतात, इंटरेस्ट द्यावा लागतो तुम्हाला. आता कुठेतरी जपानमध्ये मला वाटतं काहीतरी करते ती 0.1% येतील ते, पण तिथे तुम्हाला बँकेला पैसे देतात. तसं आपण न जाणेपणे देऊनच टाकतोय. आपण बँकेला आपले पैसे कमी करतोय FD ठेवून. सेव्हिंगमध्ये तर 3-4% इंटरेस्ट आहे, तुम्ही काही मिळवत नाही त्याच्यातून. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जरी इन्व्हेस्ट करत असाल तरी वेल अँड गुड की तुम्हाला कमीत कमी म्युच्युअल फंडमध्ये 10-12% तरी मिळतील. सो ते उद्दिष्ट आमचं अर्थ जिज्ञासामध्ये आहे की लोकांना गुंतवणूक कळावी. मराठी माणसाला सगळ्याच बाबतीत आनंद आहे. तो शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, लग्न करतो, मुली जन्माला घालतो, नोकऱ्या करतो आणि मरून जातो. अरे पण ह्याच्यामध्ये बरंच काय करायचं आहे तुम्हाला आयुष्यामध्ये. तुम्हाला फिरायला जायचं आहे, तुम्हाला मजा मस्ती करायची आहे, तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत, स्वतःसाठी मोबाईल घ्यायचा आहे, किंवा घर घ्यायसाठी गाडी घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसा लागणार आहे ना. तर तो पैसा कसा गुंतवायचा, कसा वाढवायचा, याच्यासाठी मी अर्थजिज्ञासा कॉन्सेप्ट आणला. त्यामध्ये आम्ही या सगळ्या माध्यमातून लोकांना कळवतो. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांचं जे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आहे, जे फ्रॉड्स होतात त्याच्याबद्दल पण लोकांना जागरूकता हवी, यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा कार्यक्रम केलेले, पोलिसांसाठी सुद्धा कार्यक्रम केले. आणि पोलिसांसाठी कार्यक्रम केल्यानंतर त्या पोलिसांना सुद्धा माहिती नसतं की ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. कारण गव्हर्नमेंट एम्प्लॉईला असं वाटतं की ते इन्व्हेस्ट करू शकत नाही, तर तसं नाही. काही ठिकाणी असे क्लॉज आहे की तुम्हाला फक्त डिक्लेरेशन द्यायचं, करू शकता असा भाग नाही आहे. तुम्ही करू शकता, फक्त तुम्हाला काय करायचं, टॅक्स रिटर्न करताना डिक्लेरेशन द्यायची की माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे, फक्त तेवढं तुम्हाला लक्षात. पण बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे घरामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये किंवा कुठेही अशा प्रकारे गुंतवणूक आणि शेअर मार्केट किंवा टॅक्सेशन हा विषय बोललाच जात नाही. तर तुम्ही बोललाच नाही तर तुम्हाला करणार नाही. त्यासाठी आम्ही उपक्रम राबवलं की चांगले तज्ञ त्या विषयातले येतील आणि तुम्हाला गाईड करतील. आणि मला आवडलं की प्रहारसोबत सुद्धा जर अशा काही ॲक्टिव्हिटी करायला आम्हाला मिळालं तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर करू शकतो. खूप चांगल्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये फायदा असा असतो की याच्यामध्ये स्पॉन्सर्स मिळतात. का? कारण त्यांना लोकांपर्यंत पोहोचायचं.
तर तुम्हाला जर करायचं हा कारण आपण हा राबवू शकतो का, कारण म्युच्युअल फंड असतील किंवा इन्शुरन्स कंपनी असतील किंवा इतर जे कंपनी आहेत NHDFC DSL आहे त्यांचा फंड आहे, त्यांचा इन्व्हेस्टर अवेअरनेस फंड आहे, तो ते देतात. आम्ही NHDL वर अनेक कार्यक्रम केले. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिट NHDL बद्दल लोकांना माहिती नाही, जे पॅन कार्ड आणि आधार कार्ड इश्यू करतात, पण ते डीमॅट सगळ्यात जास्त चालवणारी संस्था आहे. डीमॅट चालवतात ते लोक. आज तुम्हाला शेअर विकत घ्यायचे, तुम्हाला डीमॅटमध्ये शेअर्स विकत घ्यावे लागतात. आणि योग्य कंपन्यांचे शेअर तुम्ही विकत घेतले तर कमीत कमी म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्ट केले तरी तुम्ही खूप प्रगती करू शकता आयुष्यामध्ये. आणि जर तुम्ही टॅक्स रिटर्न भरताना कृपया करून तुमच्या रिटर्नमध्ये जे डिडक्शन आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या, की ATCला 1 लाख डिडक्शन आहे, ATCC आहे, ATCCD म्हणजे तुमचं NPS आहे. किती जणांनी NPS अकाउंट काढलेलं आहे? NPS मध्ये 50,000चं ॲडिशनल डिडक्शन आहे. म्हणजे ATCला तुम्हाला 1 लाखाचं डिडक्शन आहे आणि नॅशनल पेन्शन सिस्टमला 50,000चं ॲडिशनल डिडक्शन आहे तुम्हाला. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतील तर आपण आपले पैसे फक्त दान करतोय FD मध्ये किंवा टॅक्स भरून दान करतोय. टॅक्स भरू नका अशातला भाग नाही, पण तुम्ही चुकीच्या प्रकारे तो टॅक्स भरताय ना, तुम्ही वाचू शकताय तो टॅक्स. तुम्ही तुमच्यासाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही NPS मध्ये गुंतवले तर 12 ते 15% रिटर्न आहे NPSला. 50,000 दरवर्षी तुम्ही जर गुंतवू शकताय तर तुम्ही 10-20 वर्षांनी तुम्हाला आज तुम्हाला पेन्शन नाही मिळणार आहे ना कुणालाच. ती NPS ची तुमची पेन्शनची सोय आहे, नॅशनल पेन्शन सरकारने इतके चांगल्या सोयी करून ठेवलेले आहेत. सरकार कोणाचंही असो, पण ज्यावेळेला सरकार म्हणून ते काम करतं त्यावेळेला ते लोकांच्या योजना चालवतं, पण बऱ्याच आपण लोक त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सो माझं उद्दिष्ट आहे की लोकांमध्ये जागरूकता ह्या गोष्टी डिस्कस केल्या जाव्यात. खून, मारामाऱ्या, बलात्कार, क्रिकेट, राजकारण हे चालूच राहणार आहे. तो आपल्या आयुष्याचा भागच आहे. जगभरात सगळीकडे ते चालणार आहे. तिकडे त्यांचे रग्बीचे खेळ असतील किंवा फुटबॉल हा जगातला मोठा खेळ, टेनिस खेळ, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला रोज पैसा कमवायचा आहे, रोज खर्च करायचा आहे आणि रोजचं जगणं जगायचं आहे. त्यावेळी तुम्हाला आज ॲस्पिरेशन्स वाढलेत लोकांच्या. आज बऱ्याच जणांना आयफोन पाहिजे असतो किंवा सॅमसंगचा हाय एंड फोन पाहिजे असतो किंवा कमीत कमी मला ऑफिसला जायला एखादी गाडी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असायला पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा होती. चुकीचा अशातला भाग नाही, पण त्या ॲस्पिरेशन तुम्ही पूर्ण कशा करा. तुमच्या मुलांना चांगले शिक्षण तुम्हाला द्यायचे, बाहेर पाठवायचे. भारताच्या बाहेर शिक्षण द्यायचं तर 25-50 लाखाच्या खाली, 50 लाखाच्या खाली बोलूच नाही. सो ते तुम्ही कसं पूर्ण करणार आहात? भारतामध्ये सुद्धा शिक्षण म्हटलं तर 15-20 लाख MBAला साध्या कॉलेजेसमध्ये फी आहे. ते तुम्ही कसे पूर्ण करणार आहात? तर ते करण्यासाठी तुम्हाला योग्य गुंतवणूक करता आली पाहिजे, तुमचा टॅक्स तुम्हाला वाचवता आला पाहिजे आणि त्या माध्यमातून तुम्ही ते पुढे गेला पाहिजे. तर हे सगळं उद्दिष्ट आमचं. तुम्ही आता